म्हणजे विचारांच्या होत्या. त्या नेहमीच पॉझिटिव्ह राहायच्या आणि बोलायच्या. तर त्यांची अशी इच्छा होती, की त्यांच्या अपरोक्ष म्हणजे जेव्हा त्या नसतील, तरीही त्यांचा हा आजचा दिवस, स्मृती दिवस हा म्हणजे दुःखी पद्धतीने म्हणजे शोक आपण न करता आपण आनंद साजरा करायचा आहे त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आचरणाचा. त्यांनी जे काही चांगले आपल्याला विचार आणि गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींचा पुन्हा म्हणजे आठवण करून उजाळा करण्याचा त्यांनी हा दिवस असा साजरा करण्याचा त्यांनी आपल्याला संदेश दिला आहे. तर त्याच पद्धतीने आपण आजची नाथोपासना पुढे नेणार आहोत. आणि सर्वप्रथम मी गुरुमाईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजींबद्दल दोन बोल बोलावेत. त्यांचे अनुभव आणि त्यांनी त्यांच्याबरोबर अनुभवलेले क्षण आम्हाला सुद्धा म्हणजे अनुभवावेत त्यांच्या बोलण्यातून. धन्यवाद. आदेश सगळ्यांना नमस्ते. तर आणि आजीला आजोबांना पण नमस्कार करते, त्यांच्या चरणी वंदन करते. आणि मी माझं सौभाग्य समजते की म्हणजे की मला अशी म्हणजे आई म्हणजे सासूबाई म्हणजे आईच्या रूपातच मिळाल्या एकदम. म्हणजे त्यावेळेला मला त्यांनी खूप सांभाळून घेतलं. कधीच म्हणजे असं चिडचिड नाही. म्हणजे कधीतरी एकदम मुलं म्हणजे अभ्यास नसतील करत त्यावेळेला मी ओरडली तर मला ओरडायच्या त्या. पण आजोबा नाही ओरडायचे, पण आजी ओरडायची तेव्हा मला. पण तिला पण आवडायचं मुलाने अभ्यास केलेलं पाहिजे. तिला अभ्यासाचं पण खूप म्हणजे वाचनाचं वेड होतं. आजींना खूप म्हणजे बघा म्हणजे पुस्तकं चाळत राहायच्या दुपार वगैरे. पेपर पण त्यांनी एवढे साठवलेले, त्यांना वाचायला मिळायचे नाहीत पेपर. आवड होती त्यांना खूप वाचनाची, पण आवड म्हणजे वाचायला मिळत नव्हते म्हणून त्यांनी सगळे पिशव्यांमध्ये असे लपवून ठेवलेले. म्हणजे नंतर वाचेन, वेळ मिळेल तेव्हा वाचेन अशी. दुपारची मग ती काढून वाचत असायची पेपर वगैरे सगळे न्यूजपेपर. असं तिचं वेळ होतं वाचनाचं. आणि पूजेचं पण तसंच वेळ तिला. म्हणजे आजोबांच्यामुळे काय कधी तिला पूजा पण अशी नीट करायला मिळत नव्हती. पण नंतर मग ती पोथ्या वाचल्याशिवाय कधी पूर्ण दिवसातून तेवढं तिचं ते नेमच होता की दिवसातून हे सगळे पोथ्या वाचल्या गेल्याच पाहिजे. अथर्वशीर्ष म्हणा सगळं ती एक पिशवीच केलेली तिने तयार. आणि ती घेऊन बसायची पुढ्यात. दुपारची 11 वाजले काय तिचं सगळं करून झाल्यावर काम सकाळचं ती वाचन करायची. वाचनाची तिला खूप आवड होती. देवाधर्माची पण खूप आवड होती. अशी म्हणजे प्रेमळ सासू म्हणजे मला मिळालं हे माझं मी भाग्यच समजते. आणि सासरेसुद्धा असे म्हणजे वडिलांप्रमाणेच त्यांनी मला प्रेम दिलं. ओरडायचे कधी, पण ते असे प्रेमाने ओरडायचे. कधी असे रुसून नाही बसले माझ्याशी. म्हणजे हे मला म्हणजे म्हणजे अजून पण मी आजीची आठवण काढते. म्हणजे माझी माझी जेव्हा कंबर दुखत होती तेव्हा मला म्हणाली, "मी तुला सगळं मदत करते. खोबरं किसून देते, हे करून देते." म्हणजे तिला किती माझी काळजी होती. दुपारी कधी तिला मी भांडी घासायला नाही दिली तरी तिला रागवायची माझ्यावर. म्हणजे म्हणायची, "तू दिवसभर करते ना, मग मी थोडंसं करते तुला मदत करून." म्हणजे एवढी तिला जमत नव्हतं तरी तिला आवड होती कामाची. असं. पण म्हणतात ना, कोणाची तिला नजर लागली आणि अजून पण तिला नजरच लागते. ती आहे म्हणजे आपल्यात नाही आहेत, पण तरी तिला अजून नजर लागते. माझ्या आई-बाबांना सुद्धा नजर लागते कोणाची तरी. ते नाही आहे तिथे तरी त्यांना नजर लागू शकते. हे म्हणजे मला म्हणतात ना, देवाकडे म्हणते असं कसं म्हणून अजून पण त्यांना कशी नजर लागते करून. म्हणजे आपल्यात नाही आहेत तरीसुद्धा असं. पण मला म्हणजे कुठच्या आज मी पूर्ण दिवसभर म्हणजे आठवण काढते त्यांची. त्यांच्या नावाने मी त्यांचं म्हणजे वाढदिवस साजरा करते आज. पण मला त्यांची जी झोळी होती ना, त्या हातात पिशवी घ्यायची ना, तिचं मला आज दर्शन झालं. म्हणजे सकाळपासून मी आठवण काढते आम्ही आजीच्या. आणि तीच तिची पिशवी कशी मला दिसावी स्टेशनला एका बाईच्या हातात सेम टू सेम पिशवी. मी सरांना दाखवली नाही कारण ती सर म्हणजे परत जातील त्या बाईला विचारतील. मी काय बोलली नाही सरांना, मीच फक्त बघितलं ते. पण म्हणजे असं कुठच्या नाही कुठच्या रूपात मला तिने आज दर्शन दिलं. म्हणजे मी माझं भाग्य समजते असं. आणि ती बाई माझ्याकडे बघत बसली टक लावून. म्हटलं मला म्हटलं काय समजे ना. आणि आधीसुद्धा तिने आईजीने आपल्याला एक दर्शन दिलेलं आहे असं काय. म्हणजे म्हणजे ते आमच्या म्हणतात ना हृदयातच आहे इथे आणि आमच्या सभोवतालीच आहे. आणि एवढे म्हणजे तिने मुलांना सुद्धा असे आशीर्वाद दिले आहेत ना. म्हणजे गुड्डूला पण खूप म्हणजे ती गुड्डूवर पण खूप जीव होता ज्योतिर्मयीवर आजीचा.
आणि सरांना म्हणजे सरांवर पण जीव होता. आणि कारण का त्यांनी मी बघितलं की आता म्हणजे आपण बघतो काय काय मुलं कशी आईवडिलांकडे त्यांचं लक्ष नसतं जास्त. आईवडिलांना प्रेम देणं, त्यांना काय म्हणजे कुठे दुखत असलं काय असलं डॉक्टरकडे नेलं, हे मुलांचंच कर्तव्य आहे आणि मुलांनीच केलं पाहिजे ते. आणि जिवंतपणी जे आपण ते जे करतो ना आपल्या आईवडिलांसाठी किंवा सासू सासऱ्यांसाठी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्या सतत पाठीशी असतात. आणि आपण जे सद्बुद्धीने जे आपल्याला जे करतो त्यांच्यासाठी, कसे आपल्या ओरडले तरी आपण त्यांचं ऐकून घ्यायचं. काय कारण कारण कधी त्यांचं दुखत असतं तेव्हा ते ओरडतात, कुठे काय रागवतात, त्यांचा ते अधिकारच आहे रागवणं आपल्यावर. पण आपण आपलं कार्य सतत चालूच ठेवायचं. काय त्यांना आवडतं काय ते आपण द्यायचं त्यांना आवडीने करून, असं मला तरी वाटतं. आणि सरांनी जे आई-वडिलांसाठी फळं म्हणा, काय म्हणा, तिला लागेल ते कधी विचार नाही केला, की काय माझ्या म्हणजे तिच्या लागेल ते तिला कधी कमी नाही पडू दिलं तिला कुठच्याच गोष्टीने, खाण्यापिण्याच्या नाही, कसल्या नाही. औषध उपचार तिला चांगल्या प्रकारे करणं, तिला फिरवणं कुठे यात्रेंना वगैरे सगळ्या ठिकाणी. आपण जाऊ तिथे बरोबर तिला गिरनारला सुद्धा 400 पायऱ्या आजी चढली म्हणजे त्या वयामध्ये 74-75व्या वर्षामध्ये 400 पायऱ्या म्हणजे आपण पण चढू शकत नाही एवढं. म्हणजे तीच म्हणजे स्ट्रॉंग होती एकदम. हां. आणि आजोबा एवढे कडक असताना ती म्हणजे एवढी स्ट्रॉंग, म्हणजे मला पण तेव्हा कमाल वाटायची, की आजोबा दोघांची भांडणं असायची, पण ती तेवढ्यापुरती असायची अशी मजेशीर. आणि म्हणजे एवढं प्रेम आजोबांनी पण आम्हाला खूप प्रेम केलं, आजीने पण खूप खूप प्रेम केलं. अजून त्यांना भरपूर आयुष्य देवाने दिलं पाहिजे होतं, असं मला वाटतं, की अजून आमच्याबरोबर असते तर अजून आम्हाला आनंदच वाटला असता ते असते तर अजून पण. आणि आजी म्हणजे काय मला सगळ्यामध्ये कामामध्ये वगैरे मदत तिची असायची. भाजी साफ करून दे. मला ती म्हणाली, "बघ माझी तुला आठवण येणार आहे." आणि मला रोज मी जेव्हा भाजी साफ करायला बसते, मला कधीच तिने भाजी साफ करायला दिली नाही असताना ती जिवंत. म्हणाले, तुला माझी आठवण येणार करून." एवढं ती मला बोलली. आणि मी रोज तिची आठवण काढते. कारण भाजी आणली तरी फ्रीजमध्येच आणते ती. मला काय पटकन बसून ती करायला मिळत नाही वेळ, असं होतं. आणि तिला माझ्या हातचीच भाजी आवडायची. सगळ्या म्हणजे पालेभाज्या वगैरे सगळं जेवण म्हणजे केलं की ते कधी तारीफ केली नाही असं झालंच नाही. काही करो, नॉनव्हेज करो, व्हेज करो, तिने तारीफ हे केलीच, आजोबांनी पण आणि तिने पण. तेच मला खूप आनंद. तर तुम्ही पण असा करा तारीफ तुमच्या सुनांची, मग त्यांना पण आनंद वाटेल आणि ते तुम्हाला अजून म्हणजे करून घालतील चांगल्या प्रकारे. असं मला सांगायचं ह्याच्यातून, की हां, हां. धर्मवीरांनी आपले हे ठाण्याचे आपले धर्मवीर साहेब आहेत, त्यांच्या घरी तिकडे देवीच्या मंडपात गेलेली आजी, देवीच्या पूजा वगैरे करण्यासाठी, ओटी वगैरे भरण्यासाठी. हां, दुर्गेश्वरी कार्यक्रमामध्ये तुम्ही अजून पण म्हणजे सह्याद्रीचा तो कार्यक्रम बघू शकता त्या वर्षीचा. त्यामध्ये त्यांनी सुद्धा आजी 20 मिनिटं तिथेच स्टेजवर, 19 मिनिटं. असं. आणि ते सगळ्यांना हळद कुंकू पिंजर वगैरे सगळीकडे सगळ्या देवांना तिथे लावल्याशिवाय ती हल्ली नाही. पण ते धर्मवीरांनी त्यांना म्हणाले की हां करू दे तिला पूजा. सर ओरडत होते आजीला, बस बस, पण त्यांनी म्हटलं नाही, करू दे पूजा, तिला कर त्यांच्या आवडीने आपलं. म्हणजे एवढी म्हणजे म्हणजे मी माझं भाग्य समजते की अशा सासूबाई मला भेटल्या. कधी कधी मला ओरडायच्या सुद्धा, माझ्या चांगल्यासाठीच होतं ते ओरडणं सुद्धा, असं काय हे नाही. आणि मुलांना सुद्धा चांगलं त्यांनी मार्ग हे करायचे. कधी कुठे काय चुकलं मुलांचं, कुठे काय गुड्डीला पण सहकार्य असायचं, काही नाही काही ज्योतिर्मयी युगेश दादाला सुद्धा सतत युगेश दादाला सायकल हवी होती तेव्हा सरांना ओरडल्या, नाही त्याला पहिले तू सायकल घेऊन दे म्हणजे दे असं. कारण तो कधी काय मागत नाही, तर तो मागतोय तर दे त्याला करून असं. असं तिचा युगेशवर तर खूपच जीव होता आणि ज्योतिर्मयीवर पण. आणि आजोबांचं पण खूपच एकदम आमच्या पूर्ण कुटुंबावर त्यांनी खूप म्हणजे खूपच, त्याच्यामुळे आता बोलत नाही. पण त्यांनी एवढं प्रेम केलं ना की दृष्ट लागण्यासारखं प्रेम केलं आमच्यावर असं. आणि ते हक्काने मागायचे, हां पारेणी मला हे बनवून दे ते बनवून दे, आजी सुद्धा. हां, आजोबांना तर आळूवडी कोथिंबीर वडी मला सांगायची तूच बनवायची करून. त्याच्याशिवाय आळूचं आपलं भाजी बिजी सगळं
सगळे प्रकार ते त्यांना आवडायचं. मी काही बोललं तरी आवडायचं आणि ते बोलायचे, "छान झालं, चांगलं, आवडलं, आवडलं." माझ्या आई-बाबांना पण सांगायचे, "हिने हे पदार्थ छान बनवला." मग मला अजूनच आनंद वाटला तेव्हा तर, की असे सासरे मला भेटले आणि मुख्य म्हणजे त्यांची आणि माझी जन्मतारीख पण एक होती. त्याच्यात मला अजूनच आनंद झाला ते ऐकून सुद्धा असं. तर आणि सगळ्या प्रकारे ते सगळ्यामध्ये म्हणजे म्हणतात ना, श्रेष्ठ त्यांचं हे होतं रागवण्यामध्ये पण. तर मी सरांना सरांनी पण त्यांच्यावर खूप म्हणजे प्रेम केलं. म्हणजे कामावर येऊन दमलेले असले तरी तेल वगैरे घालणं वडिलांच्या डोक्यावर, त्यांना मॉलिश करणं. तर तुम्ही पण असं करा तुमच्या वडिलांवर प्रेम. जसं सरांनी केले त्यांच्या आई-वडिलांवर प्रेम, तसं तुम्ही पण करा. तुम्ही पण बघितलंच असणार. पण मी सांगते तुम्हाला, की किती दमून आलेलं असलं तरी सरांना म्हणजे जे केलं त्यांनी वडिलांना तेल लावणं, मॉलिश करणं, तसं करा तुम्ही सुद्धा. आठवड्यातून एकदा तरी करा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा, असं मी म्हणते. कारण त्यांना आनंद वाटेल, तुम्ही त्यांचे पाय चेपलात, कुठे काय केलात, अशातून म्हणजे त्यांना खूप आनंद वाटेल असं. कुठे त्यांना फिरायला वगैरे घेऊन जावा, स्वतःहून बोला तुम्ही त्यांना, चला आमच्याबरोबर वगैरे. त्यांना खूप आनंद वाटेल, असं मला सांगायचं आहे. आणि आजीचं प्रेम म्हणजे अजून काय सांगू. तर खूप म्हणजे खूप. आणि आम्हाला स्वतःहून सांगायच्या, मुलांना घेऊन जावा बाहेर, गार्डनमध्ये फिरवा त्यांना. असं मुलांची पण खूप काळजी, की त्यांना हवा लागली पाहिजे बाहेरची. त्यांनी मुलांनी गार्डनमध्ये खेळलं पाहिजे, ऊन लागलं पाहिजे त्यांच्या अंगाला, हेम तेम असं. खाण्याची पण कधी त्यांनी म्हणजे हे नाही, सगळ्यांना भरभरून आजोबांनी पण आजीने पण खूपच प्रेम दिलं. आणि आज सरांना मी देणार नाहीये माईक, आज मीच बोलणार आहे. हां, आणि सरांनी मला ही गादी दिली म्हणजे सर माझं ऐकणार आहेत फक्त आता ह्याच्या पुढे. आणि रागवायचं नाहीये सरांनी आता कोणावरच. आणि मी म्हणते की सगळ्यांना म्हणजे दिलेलं आहे ना, की आपण काय चांगलं, काय वाईट, त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं ह्याच्या पुढे. कारण काय आई-वडील म्हणा किंवा सर म्हणा किंवा मी म्हणा, आम्ही काय तुम्हाला पूर्ण इथे काय दिसत नाहीये. हां, तर मी काय म्हणते, सर तुमच्यावर ओरडतात, म्हणजे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे ओरडणं. कारण आम्ही पण तसंच आई-वडिलांचं ओरडणं ऐकलेलं आहे, केलेलं आहे. पण आपण ओरडायचा चान्सच द्यायचा नाही आहे सरांना. कारण आपण चांगलंच जेवढं वागू तेवढं म्हणजे त्यांना पण आनंदच होणार आहे ना त्याच्यातून. तुम्ही चांगलं स्वतःच्या बुद्धीने चांगल्या प्रकारे हे केलात, स्वतःचं प्रगती केली, तर त्यांना आनंदच होणार आहे सरांना. असं तुम्ही सगळ्यांनीच चांगलं हे करा. मुलांनी माझ्या पण आणि इतर आमचे सगळी हे म्हणतो ते माझं पण कौतुक करा. आज आज सर द्यायचंच नाही आज सर शांत बसलेत म्हणून काय अजिबात. बोल म्हणता. मग हां? काय? बरोबर ना? मामा शुभम गेलं ना, शुभम गेला ना, खुर्ची बसले तरी चालतील त्या. तर आदेश, मला असं वाटतं की तुम्ही चान्सच द्यायचा नाही सरांना ह्याच्या पुढे ओरडायचा. कारण आम्हाला तुम्हाला तरी हे गुरु म्हणून लाभलेत. मला तर 25 वर्षानंतर मिळाले 2-2 गुरु. म्हणजे आजोबांकडून मी गुरु घेतला आहे. आजोबा मला म्हणाले म्हणजे सासरे, की तूच माझ्याकडून गुरु घ्यायचा करून. तेव्हा मी गुरु घेतला आहे आजोबांकडून. आणि हे तर आहेतच गुरु सततच म्हणजे. असं. तर मला काय म्हणायचं की त्यावर आम्हाला कोणच नव्हते गुरु. चांगलं काय, वाईट काय सांगणे. आमचे आई-बाबाच आमचे गुरु होते. आम्ही हाच विचार केला की आई-बाबांना कधीच दुखवायचं नाही करून आयुष्यात. त्यांना कोण म्हणजे कसलीच कंप्लेंट नाही केली पाहिजे. असं. तर आम्ही जरी कुठे चुकलो तरी आम्हालाच आई आमची ओरडायची. असं असायचं. बाबासुद्धा आम्हालाच मारायचे. तर मला असं वाटतं की तुम्ही काय म्हणजे असं चांगलंच वागा, चांगलंच ते करा. म्हणजे कोणाला चान्सच देऊ नका ओरडण्याचा. आणि कोणाकडून म्हणजे तुम्हाला आई-वडिलांना तुम्हाला कोण कंप्लेंट येईल किंवा काय,
ते करतील लोक, असं तुम्ही वागूच नका असं मला वाटतं. कारण त्यांना पण बिचारे काम करतात, दगदग करतात, मुलांसाठी सगळं करत असतात ना. आपली मुलं चांगली शिकावी, त्यांचं पुढे जाऊन भवितव्य चांगलं व्हावं, हीच आईवडिलांची इच्छा असते ना. तर तुम्ही तसं चांगलं वागा, आईवडिलांना प्रेम द्या आणि त्यांना हे करू नका. त्यांनी जर दुःख केलं तर तुमचं पूर्ण आयुष्य पुढे जाऊन कधीच चांगलं नाही होणार. त्यांनी जर शाप दिले तुम्हाला तर मनामधून जर त्यांना दुःख कधी तुम्ही दिलं तर ते तुम्हाला खूप भोगावं लागणार त्याचं दुःख. म्हणजे हे त्याच्यामुळे तुम्ही असं वागा की दुःखी ते होणार नाहीत आणि आपल्याला आशीर्वादच देतील. त्यांना त्यांच्यावर प्रेम करा तुम्ही, त्यांना वाईट वाटू नये, कोणीकडून कंप्लेंट येऊ नये असं तुम्ही वागा. हां, आणि आपल्याकडे आहेत पैसा म्हणून कसा तरी उधळू नका, तो जपून वापरा. कारण पैसा आहे तो कधी, आता बघितलं लॉकडाऊन झालं. बरोबर आहे. वा वा. चालू आहे ना? बरं, इथे स्क्रीनमध्ये ते मध्ये स्क्रीन आहे. तर लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे पण पैसा, म्हणजे तेव्हा कोणाची जॉब गेले, कुठे काय झालं, तर ज्यांचे बँकेमध्ये होते पैसे ते लोक तेव्हा वापरू शकले त्या टायमाला. तर तसं तुम्ही जपून वापरा पैसा. कसा आहे म्हणून कसं तरी उधळू नका आणि एकदम पण कंजूसपणा करू नका. मुलांना कुठेतरी फिरायचं असेल तर घेऊन जा फिरवायला संडेला वगैरे. कारण आपल्याला हे आयुष्य दिलं आहे तर त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा. गार्डनमध्ये जावा आपल्या मिसेसना घेऊन, आईला वगैरे घेऊन, आणि असं एन्जॉय पण करा थोडं लाईफ आपलं. आणि पैसा नुसता आपल्या बँकेमध्येच ठेवू नका, तर थोडा अशा प्रकारे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. मुलांना पूजाची वगैरे आवड निर्माण करा. सेविंग करायला लावा त्यांना, एक त्यांना डबा वगैरे आणून द्या. सर सांगतच असतात तुम्हाला सतत. तर ते पण तुम्ही हे म्हणजे रोजच्याच तुमच्या प्रवचनामध्ये सरांनी हे सांगत असतात की सेविंग करा, सेविंग करा, LICमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, ह्याच्यामध्ये. तर ते सगळं तुम्ही करा, कारण कधीही त्याचा उपयोग पडतो आपल्याला. असं मेडिक्लेममध्ये वगैरे कधी काय गरज लागली, ॲक्सिडेंट पॉलिसी, हे सगळं तुमच्या चांगल्यासाठी सर सांगतायत. तर त्याचं तुम्ही हे करा. वायफळ उगाच कुठेतरी पैसा न घालता अशा ठिकाणी थोडा थोडा सेविंग करा तुम्ही. तर पुढे जाऊन तुम्हाला ते मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे पण त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि सरांना मी आज काय माईक देणार नाही आहे, कारण ते दमतात ना बोलून बोलून सतत सांगून, कोणच त्यांचं ऐकत नाही. मला पण मग कधी दुःख वाटतं की ते बोलतात. तर तुम्ही आता बोलते तर माझा वायफळ घालवलात तर मी परत काय बोलणार नाही तुमच्याशी, कारण मी रागिष्ट आहे त्यांच्यापेक्षा. हां, तर मला ते माईक देत नाहीत त्याच्यासाठी, कारण मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरांसारखं नाही आहे असं. परत परत नाही तेच तेच सांगणार. नाही तुम्हाला जर पडायचं असेल तर पडा चिखलात, नाही तर काय ते करा. असं आहे माझं म्हणजे हे. कारण आपण आपलं चांगल्या ह्याने मनाने सांगतोय ना दुसऱ्याने की चांगलं लोकांचं व्हावं. आमच्या सासऱ्यांनी पण तेच केले की सगळ्यांचं चांगलं व्हावं, हेच त्यांची पण आजीचं पण. मग तुम्ही ऐकलंय कसं बोलते ती आजी पण आमची, बोलायची माझ्यापेक्षा ती चांगलं बोलायची, एवढं मला माहिती आहे. मी आपलं आजच माईक घेतलाय, तर आता कोणाला बोलायला द्यायचे? माधुरीताई, हां, ममताताईला ममताताई गाणं बोला. थँक्यू. आदेश. धन्यवाद गुरुमाई. तुम्ही तुमच्या अनुभवांबरोबर मोलाचे संदेशसुद्धा दिलेले आहेत आम्हा सर्वांना. आणि गुरुजींचं रागावणं स्वाभाविकच आहे. काही चुका म्हणजे आमच्याकडून होतात सगळ्यांकडून, आम्ही त्या मान्य करतो. आणि गुरुजी आम्हाला मोठ्या मनाने माफ करतील सर्वांनाच, ही आम्ही अपेक्षा करतो. म्हणजे हे परत नाही होणार, हेही आम्ही प्रयत्न करू. गुरुजी, मी सगळ्यांकडून माफी मागते आणि आम्ही प्रयत्न करू सगळे म्हणजे पुढे जाण्याचा आणि चुका पुन्हा न करण्याचा. आदेश. अ, मी म्हणजे गुरुमाईंची क्षमा मागून मी गुरुमाऊलींना आपल्या आजींबद्दल काही 2 बोल बोलण्यासाठी. अ, हा गुरुमाऊली, आजींबद्दल 2 बोल. आदेश. मी लावते. नाही मग नाही. आदेश.
आदेश. गुरुमौलींच्या आदेशाने एक गीत प्रस्तुत करते. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. तोल जाणाऱ्या जीवाला, तोल जाणाऱ्या जीवाला, तोला मुलाचा आधार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. आई घडवते घर, आई टिकवते घर, आई घडवते घर, आई टिकवते घर, आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर, आई पहिला संस्कार, आई पहिला संस्कार. आई त्यालाच लाभते ज्याच्या गाठीशी पुण्याई, आई त्यालाच लाभते ज्याच्या गाठीशी पुण्याई, आई विना पोर काजो त्याची माऊली विठाई, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. सारे काही शिकवले आता हेही तूच सांग, सारे काही शिकवले आता हेही तूच सांग, कसे व्हावे ऋणमुक्त, कसे व्हावे ऋणमुक्त, कसे फेडायाचे पांग, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. तोल जाणाऱ्या जीवाला, तोल जाणाऱ्या जीवाला, तोला मुलाचा आधार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. आदेश. आदेश. आदेश चालू आहे. ममताताई यांना 999 रुपये बक्षीस आमच्या आजीकडून आम्ही देत आहोत. आजी पण आमची खूप झाली आहे, इथेच आहे ती कुठेतरी आपल्याबरोबरच आहे. तर तिच्याकडून आजीकडून आम्ही बक्षीस देतोय ममताताईंना. आदेश. आदेश.
मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आजींबद्दल 2 बोल व्यक्त करावेत. माधुरीताई. मी माधुरीताईंना इथे येण्याची विनंती करते. आदेश. प्रथम गुरुमाऊली चरणी वंदन. आजच्या दिवशी आईंची आठवण येत नाही असं होणारच नाही. आजही तो दिवस आठवतो की गुरुमाऊलींच्या शेवटच्या दर्शनाला गुरुजींनी सगळ्यांना म्हणजे मेसेज आला होता की आज माऊलींच्या भेटीला सगळ्यांना यायचं आहे, ज्यांना शक्य होईल तसं सगळ्यांनी यायचं आहे. आणि आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो. आणि आईंना बघितल्यावर असं वाटलंच नव्हतं की 2-3 दिवसापूर्वी एकदम व्यवस्थित असलेल्या आई अचानक एवढ्या आजारी कशा झाल्या. कारण अजूनही विश्वास बसत नाही आहे तो दिवस की आईंचं ते दर्शन आणि गुरुमाऊलींनी शेवटची संधी सगळ्यांना म्हणजे ते अनमोल क्षण होते की ज्यांना ज्यांना ती शेवटची संधी मिळाली सेवेची. आणि त्यात मी मला भाग्यवान समजते की आईंच्या चरणी आम्हाला सेवा करण्याचा खरंच खूप मोठा क्षण गुरुमाऊलींच्या आदेशाने आम्हाला लाभला आणि आम्ही तिथे उपस्थित होतो. आजही आठवतंय लुब्धाताई आणि ओमदादा यांना गुरुजींनी पायाजवळ बसवलं होतं आणि एवढे म्हणजे आईंना म्हणजे शुद्धीतही नव्हत्या आई. फक्त त्यांचा असा म्हणजे मंत्र म्हणतात ना, असा त्यांचा श्वास चालू होता आणि गुरुजींनी आम्हाला सांगितलेलं मंत्र म्हणत राहा, मंत्र म्हणत राहा. आणि आम्ही मंत्र म्हणत होतो आणि एक वेगळंच व्हायब्रेशन तिकडे तयार झालेलं. आणि त्यातही म्हणजे एवढ्या आजारी अवस्थेतही आई एकच म्हणत होती की खाल्लं का, सगळ्यांनी काही खाल्लं का. म्हणजे तिचा आधीपासूनचा कुठलाही प्रोग्राम असू दे, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या एकूण एकाला ती एक विचारायचं काही खाल्लं का. तर त्या शेवटच्या क्षणालाही ती हेच सांगत होती की तुम्ही काही खाल्लं का. तर मला आजही तो दिवस, आज मी इथे उपस्थित होते आणि ताई गाणं म्हणतायत आणि आईंची आठवण येते आणि आई डोळ्यासमोर आजही दिसत आहेत की त्या प्रत्येकाला म्हणजे हाक मारून बोलवत आहेत. आणि प्रत्येकाची काळजी त्यांना, म्हणजे जाताना कुठलाही प्रोग्राम असू दे, आपली सेवा कार्य असू दे किंवा कुठलाही आपला दत्त जयंतीचा सोहळा असू दे, आईंचं एकच वॉचमॅनला दिलं का, ह्याला दिलं का, म्हणजे एकूण एकाची काळजी आईंना होती. म्हणजे असं नाही की फक्त स्वतःच्याच मुलांना बघणं, तर नाही, जेवढी आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मुलं ही आईंची मुलं होती आणि आई त्याच प्रेमाने प्रत्येकाची चौकशी करायची. मी आली की माझ्या आईबाबांची, मग माझ्या रिलेटेड जेवढ्या व्यक्ती असतील त्या प्रत्येकाची चौकशी आई करायची. आणि हा खूप मोठा गुणधर्म आईंकडनं आम्हाला शिकायला मिळाला. आणि काळजी कशी घ्यायची ही आई माऊलींकडनं आम्हाला कळलं की प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष अगदी चोख असायचं. म्हणजे जरी त्या गुरुजींच्या समवेत बसलेल्या असायच्या ना, तरी तिथून प्रत्येकाला हाक मारून कानात सांगायचं, हे बघ याला हे द्यायचं आहे, त्याला ते द्यायचं आहे, तिकडे हे म्हणजे खालती वॉचमॅन असेल तर त्याला पहिली डिश गेली पाहिजे. आज सगळे आपल्याला पारायणीताई माऊलींमध्ये ते गुण आपल्याला दिसत आहेत. जसं म्हणजे गुरुजींनी जो वसा चालू केला तो आईंनी चालवला. आईंच्या पुढे आज गुरुमाऊली आणि माई दोन्ही ते जपतायत आणि प्रत्येकाची काळजी घेतात. आज त्या सगळ्यांना म्हणाल्या की तुम्ही प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायची आहे
आणि तरीसुद्धा त्यांचं लक्ष हे सगळ्यांकडे आहे. तर आपण आज प्रत्येकाने आज जो संदेश माऊलींनी दिला आहे तो प्रत्येकाने जपूया आणि प्रत्येकाने आपल्या समवेत आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना आश्रमात हा आपला परिवार आहे, त्यामुळे आश्रमातल्या प्रत्येकाची काळजी घेणं आपला एक धर्म आहे. तर तोही आपण जरूर पाळूया. म्हणजे गुरुजी बोलायच्या आधीच आपण आपली काळजी घेऊया आणि जो छोटे छोटे संदेश गुरुजी देत आहेत ते आपण जरूर पाळण्याचा प्रयत्न करूया. आणि आज गुरु माऊलींचरणी महावंदन सगळ्यांच्या तर्फे मी अर्पण करते आणि माऊलींची असेच कृपा आशीर्वाद सगळ्यांना लाभो आणि सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच माऊलीचरणी प्रार्थना. ओम नमोनाथ गुरुजी. आदेश आदेश आदेश. मी भक्तिताईंना विनंती करते इथे येण्यासाठी. आदेश. रामकृष्ण हरी माऊली. आज आजच्या दिवशीच नव्हे तर ममताईची म्हणजे आजीची आठवण कधी येत नाही असा कोणताच दिवस जात नाही. आणि गाण्यानंतर जी ओढ ती चिंदर राहायची. आणि मला वाटतं आजी आज आपल्या सोबतच आहे, पण तरीही देहरूपाने जेव्हा ती गेली आणि तिला जेव्हा चिंदर या ठिकाणी नेण्यात आलं तेव्हापासून चिंदर या स्थानाची जी ओढ आहे ती अजून अजून वाढत गेली. कारण तिथे शिवाय म्हणजे आपलं जाणं किंवा तीर्थयात्रा जी आपण म्हणतो ती कोकणात गेल्यावरती चिंदर या ठिकाणी गेल्याशिवाय पूर्ण होत नाही असं प्रत्येक वेळी जाणवतं. आणि तिथे गेल्यावरतीही आजी आपल्यासोबतच आहे, म्हणजे ती सतत आहेच सोबत, पण तरी तिथले व्हायब्रेशन्स आणखीन जास्त जाणवतात की ती आहे, ती आहे. आणि तिच्या नावातच जसं ममता आहे, ममता हीच होती, ती आहे ती. तर ते प्रेम वात्सल्य मला वाटतं सगळ्यांनीच अनुभवलं. आणि जसं माधुरीताई म्हणाल्या की ओमदादा आणि लुब्धा दिदी तेव्हा तिथे होत्या, तर लुब्धा दिदीने एक गाणंही तिच्यासाठी गायलं होतं की हंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. आणि त्या माऊलीसाठी ते गाणं होतं आणि तेव्हा आजी खूप खुश झाली होती ते गाणं ऐकून. आणि तो व्हिडिओ आम्ही अजून म्हणजे नेहमीच बघत असतो, कारण ती आजीच्या काही आठवणी आहेत ज्या जपलेल्या आहेत मनामध्ये. आणि आजीसोबत सतत नेहमी एक खाऊची पिशवी असायची. तर ती मला वाटतं कोणाला त्याच्यातला खाऊ मिळाला नसेल, जसं की तो म्हणजे काय बोलतात जादूगारकडे एक पेटारा वगैरे असतो ना समथिंग, तसं खाऊचा पेटारा आजीकडे असायचा. आणि कोणी तिला जो भेटलाय तिथे त्या क्षणी तर तो रिकाम्या हाताने कधीच गेला नाही. आणि तसंच तेच रूप खरोखर गुरुमाईमध्ये अवतरलेलं आहे. कारण गुरुमाऊली तर आहेतच, म्हणजे ते तर सगळ्यांचीच काळजी करतात. आणि मी तर म्हणजे आज त्यांनाही विनंती पुन्हा एकदा करते की आम्ही चुकतो पण या शिष्यांमुळे तुम्ही स्वतः जे मनाला लावून घेता ते घेऊ नका, कारण त्यामुळे त्रास तुम्हाला होतो आणि तुम्हाला त्रास झालेला आम्हाला सहन नाही होत. त्यामुळे आम्ही नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. पण गुरुमाऊलींसोबत गुरुमाई आहेत, ज्योतिर्मयी दिदी आहेत आणि युगेश दादा, म्हणजे प्रत्येकामध्ये आजोबा आजींनी तो प्रेमाचा एक वसा त्यांना देऊनच ठेवलेला आहे. आणि कुणाकडूनच आम्हाला म्हणजे कुठल्याच शिष्याला परिवारामध्ये फॅमिलीमध्ये जे आपल्याला प्रेम मिळत नाही ते इथे प्रत्येकाला अनुभवायला मिळतं. त्यामुळे हे प्रेम आम्ही जपण्याचा प्रयत्न करू आणि हीच आमची शिदोरी असणार आहे जन्मोजन्मींची. आणि ते अखंड राहावं हीच गुरुमाई आणि गुरुमाऊलींचरणी वंदन करून त्यांना विनवणी करते. आदेश. आदेश. मी सागरदादांना विनंती करते इथे येण्यासाठी. आदेश. खरं तर आजींचा सहवास म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून बघत आलो आहे त्यांना, पण इतक्या जवळचा सहवास जसा माधुरीताईंना येतोय आवाज येतोय ना,
जसं माधुरीताई आणि भक्तिताईंनी आता सांगितलं, तर इतक्या आठवणी कदाचित माझ्या नाही आहेत. पण मला खरंच एक गोष्ट सांगू इच्छितो मी, की म्हणजे आजोबांबद्दल आणि आजींबद्दल सांगायचं झालं तर, की आपण म्हणजे कोणताही मुलगा की कोणतंही जे अपत्य असतं, ते वडिलांकडून तो कणखरपणा, ती झुंज देणं, म्हणजे आयुष्याशी येणाऱ्या संकटांना कसं सामोरं जायचं हे ते वडिलांकडून शिकत असतात. प्रत्येक मूल हे वडिलांकडून ते शिकत असतं, की आपण आयुष्याला कसं सामोरं जायचं, पुढे कसं वाटचाल करायचं, आणि त्याच्या आईकडून वात्सल्य शिकत असतं. म्हणजे प्रेम कसं करावं माणसांवर, आपण जवळ कसं करावं सगळ्यांना. तर आपण खरं तर गुरुमौलींच्या वागण्यातून हे ते वारंवार त्यांचे संस्कार जे आहेत, आजींचे जे संस्कार आहेत ते नेहमी दिसत असतात. त्यांनी हा जो परिवार एकत्र केला आहे, तो कदाचित ती शिकवण त्यांच्याकडूनच आलेली आहे. आणि आजींच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी फक्त त्यांच्या मुलांवर प्रेम नाही केलं, तर त्यांच्या सुनेवरही तितकंच प्रेम केलं, त्यांच्या नातवावर तितकंच प्रेम केलं. त्यामुळे आणि त्या नातपरिवारावर तितकंच प्रेम करत होत्या. म्हणजे त्यांच्यासाठी जसे योगेशदादा होते, जशा ज्योतिर्मयी दिदी होत्या, तशाच ओमदादा होते, तसेच लुब्धा दिदी होत्या. हे आता वारंवार जसं माधुरीताईंनी सांगितलं, या भक्तिताईंनी सांगितलं, याच्यातून जाणवतं. आणि असं प्रेम करणारी खरंच ती वात्सल्याची मूर्ती होती. आणि नावाप्रमाणे सार्थ अशी ममताई होती. आणि त्यामुळे त्यांनी दिलेलं खरं तर हे देणं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखादं नक्षत्रांचं देणं असतं, तसं हा परिवार किंवा हा नाथसंप्रदाय किंवा हे आपले सगळे बांधव आहोत, ते खरं तर माऊलींनी, ममताईंनी दिलेलं एक देणं आहे आपल्याला दिलेलं. आणि त्याच्यामुळे त्यांचे खरं तर खूप आभार. सर्वात पहिला गुरु आणि शिकवण जी मिळते ती आईकडून मिळते, आणि ती शिकवण, ती पहिली मिळालेली शिकवण गुरुमाऊलींनी घेऊन ते इतक्या छान प्रकारे वाटचाल करून आपल्या सगळ्यांना सांभाळत आहेत. त्याबद्दल ममताईंच्या चरणी विनम्र वंदन. आणि याच्या पुढेही हे प्रेम आम्हाला असंच मिळू दे माऊली. आणि मिळतंय खरं तर तुमच्याकडून, हीच अपेक्षा. आदेश. 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 मी प्रदीप काकांना विनंती करते की त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहून काही 2 बोल व्यक्त करावेत. आदेश मौली. आदेश मौली. वंदन. आज ममताई गुरुमाऊलीच्या आठवण आज सर्व आपण नाथ परिवारा समक्ष घेत आहोत. आणि त्यांनी जो वसा आपल्या गुरुमाऊलीला दिलेला आहे, आणि गुरुमाऊली अगदी योग्य रीतीने आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. ममताई मातेचं सांगावं तेवढं थोडंच आहे. सर्वांना ज्ञात आहे. अजून आपली गुरुबंधू मोठे सर्वजण आहेत, त्यांना तर माहितीच आहे. सांगावं तेवढंच थोडं आहे. पण मी माझा एक स्वतःचा अनुभव माझ्या वयाच्या 32व्या वर्षी आला, तो सांगेन. आज मला 54 संपत आहेत. माझं जेव्हा माझ्या वडिलांनी लग्न करायचं ठरवलं, आणि तेव्हा जेव्हा आम्ही गुरुजींसमक्ष जेव्हा आले, त्यांचं नाव महादेवच, माझ्या मोठ्या गुरुजींचं तसंच माझ्या वडिलांचं. आणि तेव्हा लग्न जमवते वेळी एक फक्त माहितीसाठी म्हणून सांगतो, कारण काय मनात काही गोष्टी राहू नये म्हणून. माझं नाव प्रदीप, पण माझं नाव माझ्या ममताई म्हणजे गुरुमाऊलीने ठेवलं आहे. आणि ते सुद्धा मोठ्या गुरुजींनी ठेवायला सांगितलं, आणि माझ्या वडिलांनी अनुमती दिली. तेव्हा माझ्या साखरपुड्यात घालून वेणुकांत म्हणून हे नाव ठेवलं गेलं. हे माझ्या वयाच्या 32व्या वर्षी. आणि त्यानंतर माझं वेणुकांत या नावाने लग्न झालं. आणि आईबद्दल सांगावं तेवढं थोडं, तिने कधीही आम्हाला गावी असोत किंवा
आमच्या गावी 1-2 माझ्या उपस्थितीत त्यावेळी मोठ्या गुरुजींचे 2 गुरु भंडारे झाले त्यावेळी. आता जसं काही जणांनी सांगितलं, ममताईची ममता किती थोर आहे. गावी एक साधा जरी माणूस आम्ही ज्याला अ, आमंत्रण देणार असे म्हणतो, मी आता नाव तसं घेत नाही, समजून घ्या, क्षमस्व परमेश्वर. काही गोष्टी असतात गावच्या ठिकाणी, त्यांना सुद्धा दिलं की न दिलं ह्याची शहानिशा आई करायची. गुरुजींपेक्षाही म्हणजे कोण आलं गेलं, कोणालाही चहा जरी चुकला असेल तर ती बघायची. फिरत राहायची नाही, पण एका जागेवरून ती म्हणत असायची. आणि काय सांगावं हे मला आता नाही सुचवू शकत. पुन्हा केव्हा तरी बोलेल. क्षमस्व परमेश्वर. आई मातेचे आशीर्वाद सर्वांवर दंडार आहोत. तसेच आम्हाला जे गुरुमाऊली म्हणून दोन्ही दाम्पत्य दिलेले आहेत, पारायणी माता, ती सुद्धा आईचा वसा घेऊनच चाललेली आहे. कोणालाही विनमुख न बोलता, न फळ तरी हातावरती देऊन प्रसाद म्हणून जशी गुरुमाऊली पडतो तशी पारायणी माता सुद्धा चाललेली आहे. क्षमस्व परमेश्वर. आदेश. आदेश काका, खूप धन्यवाद. तुमचे बोल आणि तुमचा अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलात आणि आम्हाला सुद्धा काही आठवणी तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद. मी रोहिणीताई खेडेकर काकी यांना विनंती करते की त्यांनी 2 बोल व्यक्त करावेत. आदेश वंदनीय गुरुमाऊली. आदेश वंदनीय. आदेश, आवाज येतोय ना? आदेश काकी, आवाज येतोय. गुरुजींचा आदेश आहे की आपण प्रत्येकाला जो वेळ मिळेल बोलण्यासाठी तो 30 सेकंद असेल, तर आपण कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी बोलांमध्ये आपला अनुभव व्यक्त करावा ही विनंती. आदेश. आदेश वंदनीय गुरुमाऊली. आदेश वंदनीय गुरुमाई पारायणीताई माऊली. आणि ज्याच्यासाठी आपण आज जमलेलो आहोत, म्हणजे नातोपासना घेतलेले अशा माझ्या आदरणीय वंदनीय गुरुमाई ममताई माऊली यांस विनम्र वंदन. ममताई माऊली खरंच आता वर्णन केलं की खरोखर ममत्वने भरलेलं ते असं ते हे होतं. म्हणजे साक्षात आई देवता होत्या त्या. आणि आईप्रमाणेच त्यांनी सगळ्यांना, म्हणजे फक्त गुरुमाऊलींनाच नाही, पारायणीताईंनाच नाही, तर सगळ्यांनाच त्यांनी खूप भरभरून दिलं. कारण आम्ही सुद्धा खूप लेट जॉईन झालो होतो अनाथ आश्रमाशी. परंतु जेव्हा पण मी कधी त्यांच्या संपर्कात गेलेले, त्यांनी पोट भरून अगदी डोक्यापासून पाठीपर्यंत भरभरून आशीर्वाद दिले. तेवढ्याच त्या अगदी छान म्हणजे अगदी बोलतात ना, ममतेने बोलायच्या, विचारपूस करायच्या. अशा या ममताताईंना खरंच त्यांची आठवण कधीच विसरली जाणार नाहीये. आणि आईबाबांचा आज गुरुमायांनी खूप छान उपदेश दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की आईबाबांची, वाडवडिलांची आपले जे आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे. काहीतरी फळ मिळेल म्हणून नका करू, पण त्यांची एक सेवा करा. हा एक महान आदेश आपण दिलेला आहे. आणि गुरुमाई पारायणीताई माऊली, आज मी आपणास एवढं सांगेल, गुरुमाऊलींनी आपणास जे आसन दिलं, आसनावर बसण्याचा मान दिला, तो मान आज आपण उच्च उच्च कोटींनी त्याचा मान वाढवलेला आहे. तर आपण खूप खूप अप्रतिम असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आमच्याकडून काय चुकभूल होत असेल तर माऊली खरंच क्षमा करा, हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. आदेश. आदेश काकी, आदेश काकी, खूप छान तुम्ही खूप छान बोलांमध्ये तुम्ही आपल्या वर्णन करून सांगितलेलं आहे. धन्यवाद. आता आपल्यामध्ये ज्योतिर्मयी दीदी उपस्थित आहेत. त्या कामातून वेळ काढून आत्ताच त्या जस्ट घरी पोहोचल्या आणि त्यांनी लगेच तातडीने इथे उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल धन्यवाद दीदी. मी दीदींना विनंती करते की तुम्ही 2 बोल आजींबद्दल व्यक्त करावेत. आदेश. सर्वांना सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्व यावेळी आपलं काम वगैरे आटपून आणि जेवणातून वेळ काढून स्पेशली आपल्या मीटिंगला जॉईन झालेले आहात. आणि मला हे माहिती आहे की आम्ही जेवढं आजीवर प्रेम केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही सर्व प्रेम करता.
आणि मी ट्रेनमध्ये असताना पण बघत होती आणि मला असं स्वतःला असं वाटलं, की जेव्हा बाबा बोलतात त्यापेक्षा लोकं आज खुश होती, जेव्हा आई बोलत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हास्य होतं कारण ते बाबांनी शिकलं पाहिजे असं मी म्हणते, की लोकांना बोलतात ना, ते खूप छान बोलतात. पण जे आपण शांतपणे म्हणजे शांतपणे असं नाही बट एक अ, हळुवारपणे किंवा एक आईच्या मायेने जसं समजावतो, तसं समजावलं तर लोकांना ॲक्चुअली ते पटतं आणि ते आपल्या आचरणात आणतात. तसंच आमची आजी पण तशीच होती आणि म्हणजे माझी आजी, आमची आजी म्हणजे बोलायचं झालं तर जसं तिच्याबद्दल लिहिणं किंवा तिच्याबद्दल बोलताना सर्वांना भरून येतं. कारण तिचं बोलतात ना, की एक माणूस गेलेला नसतो, तो आपल्या सर्वांमध्ये असतोच रोजच्या ह्याच्यात. तसं आमचं रोजच्या ह्याच्यात बोलण्यात पण तिचंच नाव असतं. कारण ती जसं तिचं जेवण बनवण्याची कला होती, तिची वेगळी-वेगळी म्हणजे तिचं जे वागणं होतं ते सर्वांना खूप आवडायचं आणि म्हणजे माझी तर ती रूममेट होती. मी असं तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते. कारण मला म्हणजे माझे पॅलेट्स वगैरे पण म्हणजे आम्ही भांडायचो पण. पण आमचं प्रेम पण एकमेकींवर छान होतं आणि खूपच होतं आणि म्हणजे ती रुसून बसलेली असताना पण असं एक गोंडस बाळ रुसून बसले असं वाटायचं. तर त्याच्यामुळे आणि तिचं हास्य पण असं एकदम छान होतं आणि तिचे दात मी तिला प्रत्येक वेळी विचारायची, "तुझे दात कुठे गेले?" वरून. तर ती बोलायची, "माझे दात उंदराने खाल्ले" करून. आणि तसंच तिचं ते बोलणं किंवा तिचं ते वागणं ते असं खूप अजूनही आठवतं आणि बोलतात ना तिच्यामध्ये एवढी एनर्जी एवढी एंडपर्यंत कशी होते आम्हालाच कोणालाच कळत नाही, की कारण ती जसं काम करायची आणि तिला नाही काम करायला सांगितलं तरी ती सारखं, की भांडी घासणं, हे करणं, ते करणं आणि तिला कसं तेवढी बोलतात ना, की एवढं आयुष्यभर काम करून पण नाहीतर आपण बोलतो ना, की आपण एवढं काम करू नंतर आपण आराम करायचा. पण तिचं तसं नव्हतं. तिने एंडपर्यंत प्रत्येक गोष्टीत हातभार लावलाय तिच्या परीने आणि आम्हाला प्रत्येक वेळी असं म्हणजे बोलतात ना, ती कधीच अशी बसून नव्हती एका जागेवर. हे करते, ते करते. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या गावाला जायला 1 बॅग लागते, तिला 5 बॅग लागायच्या. 5 तर कमीच, पण तिला जास्तच बॅग लागायच्या आणि तिचं बोलतात ना, तिला माहिती होतं, की आपल्याला काय-काय गोष्टी जरुरी आहेत किंवा प्रिपरेशन काय आहे. तर मग ते बोललं ना, आजीची एक एका ह्याने बाबांवरती हे रिफ्लेक्शन आहे तिचं, कारण बाबा तिच्यासारखे मोस्टली दिसतात असं मला वाटतं. आणि तिच्यासारखंच आहे त्यांचं, फक्त हा राग कुठून येतो ते आपल्याला माहिती नाही. आजोबांकडून घेतला असेल, पण तो त्यांनी आजीकडून तिचा प्रेमळ भावना आणि ते सर्व घ्यावं आणि उगाचच राग-राग करून स्वतःला त्रास करून घेऊ नये. कारण हेच आजीला पण वाटत असणार. आणि आजी आता नाही आहे, पण मला सर्व लोकं तेच बोलतात, की "तू आजीसारखीच दिसते, आजीसारखीच वागते." तर मग त्या बोलतात ना, त्या ह्याने मी बाबांना सांगू इच्छिते, की उगाच राग करून आपल्याला फायदाच नसतो. त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि आपल्याला कोण बोलतात ना, की प्रत्येक वेळी आपण राग-राग करून स्वतःवर आपण इफेक्ट करून घेणार आणि मग समोरच्याला काही फरक नाही पडणार, असं नको व्हायला. ज्याच्यामुळे आपण उगाचच राग करू नये. बघूया आपण प्रेमळाने समजावून काय होतंय का? मला माहिती आहे तुम्ही प्रेमळाने पण समजावलंय लोकांना. तरी हे नाही होते बट मी आता म्हणजे मी सर्व लोकांना विनंती करते, की जे काही असेल, जे काही आपण आपल्या आपल्या जीवनात जे काही स्टेप्स घेतोय फर्दर फायनान्शियली किंवा आपल्या स्वतःच्या मतेने, ते सर्व असे स्टेप्स घ्या, की आता हे कसं म्हणजे बाबा असे का मानतात, तुम्हाला का ओरडतात? कारण ते मानतात, की मी तुमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि मला मनातून वाटतं, की तुमचं चांगलं व्हावं. जसं तुमचं फायनान्शियल तुम्ही काय करताय किंवा आता त्यांना गरजच नाहीये, की तुम्ही काय एस-आय-पी काढलंय किंवा तुम्ही काय म्युच्युअल फंड काढलंय किंवा ॲक्सिडेंटल पॉलिसी कारण कुठल्याही ॲस्ट्रोलॉजरला एवढं काही इम्पॉर्टंट नसतंच, की लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये एवढं काय चालू आहे. तो अनलेस त्यांच्या टेबलवर बसत नाही आणि स्वतःचं सांगत नाहीये, तोपर्यंत काहीच गरज नसते. पण जेव्हा एखादा कुटुंब प्रमुख असं मानतो आणि तुम्ही ते पद दिलंय त्यांना, तर मग असं तुम्ही म्हणजे ट्राय टू बिहेव मॅच्युअरली
मी तर म्हणेन उगाचच तुम्ही त्यांना चिडायला लावू नका जसं आईने सांगितलं आणि आम्ही पण ते स्वतः ट्राय करू की त्यांना चिडायला नाही लावायचं. जे काय असेल ना त्यांना लॉजिकल रिझनिंग द्या. उगाचच गुरफटून मी मी तर तेच करते. तुम्ही मला बघितलं असेल मी स्ट्रेट फॉरवर्डली सांगते हे तर हे तर नाही. त्यांना लॉजिकल रिझन द्या, का नाही गोष्ट घडली आहे, का नाही झालं आणि तरी पण नाही मानलं तर मग ती गोष्ट लवकरात लवकर घडवून घ्या. आणि मला माहिती आहे की प्रत्येकावर ते जरा चिडलेले आहेत सध्या. पण मी तुम्हाला एक मोस्टली गॅरंटी देते की दिवाळीपर्यंत हा राग नितळेल तोपर्यंत ते गाणगापूर अक्कलकोट नाही करून येत. तोपर्यंत सर्वांनी जरा म्हणजे आजीसारखाच स्वभाव घ्या कारण आजी आणि आजोबांचं पण भांडण व्हायचं. दोघंही एक बर्फ तर एक आग होते. आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः बघितलंय की त्यांचं पण भांडण व्हायचं पण त्यांचं एवढे वर्ष प्रेम पण होतं. तर तसंच आपण सर्वांनी म्हणजे बाबांना आजीची प्रतिकृती असं म्हटलं तरी वावगं नाही आहे. तर बाबांनी तसंच आजीसारखं थोडं वागावं. हां, हां, हां. आणि आणि आजीचं ॲक्च्युली आजीच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे मी स्वतः आज मेसेज जो टाकत होते ग्रुपवरती तेव्हा पण मला असं भरून आलेलं. त्याच्यामध्ये जे काही होतं किंवा तिने आता ती कविता मी केलेली नाही आहे, पण ती कविता वाचतानाच पण मला असं वाटत होतं, की आजी असायला हवी होती. कारण तिने जर स्वतःने ऐकलं असतं, तिची नातवंड एवढं छान बोलतायत, तिने ऐकलंय, पण तिने अजून ऐकलं असतं, तिला अजून आनंद वाटला असता. आणि आज आमची जी प्रगती होते, आपल्या सर्वांची जी प्रगती होते, ती बघते ती आणि त्याच्यामुळे आपण अजून अशीच प्रगती करत राहूया. कोणी कुठेही असं स्टक नको राहूया. काही ना काहीतरी गोष्ट किंवा शिक्षण किंवा जर तुम्ही जॉब करताय, तर जॉबच्या सोबत काहीतरी करा. थोडंफार तरी. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही स्वतः ही एक वस्तू परचेस करता, जी अगरबत्ती. तुम्हाला माहिती आहे बाबांना काही गरज नाही आहे अगरबत्ती सेल करायची, तरी ते करतात. कारण काहीतरी आपण स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. आता जॉब करताना त्यांना जरूरत नव्हती की अगरबत्ती सेल करायची. पण आपल्याला सर्वांना ते सांगतात, की अगरबत्तीतून आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्यांच्या चॉईसला किंवा त्यांच्या सिलेक्शनला, त्याच्यातून ह्या घराचं लोन एक्स्ट्रा ते फेडू शकले बिफोर टाईम. म्हणजे छोट्या गोष्टींमधून एक बोलतात ना, छोट्या गोष्टींमधून भरपूर आपण फायदा किंवा आपण आपल्या घरच्यांना अजून एक हातभार देऊ शकतो. आणि म्हणजे मी स्वतः बघितलंय सुरुवातीला मी लहान होती तेव्हा बाबांनी 4 ते 5 पॉकेट्सपासून अगरबत्तीच्या सुरू केलेलं. म्हणजे आम्ही एवढंच काहीतरी बल्कमध्ये आम्ही छोटे-छोटे त्याचे पॅकेट्स बनवत होतो. सुकवायचो त्याच्यानंतर मग ते डिपिंग करून सुकवायचो आणि मग कधी-कधी आम्ही लहान असताना आम्ही स्वतःहून पण काम केलं. तुम्हाला जर म्हणजे लहान असताना मुलं जर पालकांना बघत असतील ना, काही ना काहीतरी हालचाल करतात, मुलं पण करतात जस्ट लाइक मी. वी कॅन नेव्हर स्लीप म्हणजे मला तर झोपच नाही लागणार मी एका ह्याच्यावर अवलंबून राहिली तर. मला हेच नाही आहे की लाज नाही वाटत की मी छोटा तरी बिझनेस केला तरी. कारण बिझनेस ही लक्ष्मी आहे शेवटी. आणि कोणी म्हणजे लोकांवर आपण डिपेंड राहण्यापेक्षा किंवा कोणी आपल्याला आणून देईल आणि आपलं सगळं करेल त्यापेक्षा आपण एक बोलतात ना एक हे नाही इगो नाही पण आपण स्वावलंबी जितकं होता येईल तेवढं व्हावं. आणि म्हणजे आपण दुसऱ्यांकडून जितकं जास्त इन्स्पिरेशन घेता येतील जसं मी बोलते बुक्स वाचता येतील आणि जसं बाबा सांगतात तर आपण ना ऑब्झर्वेशन जर केलं ना तर मग आपल्याला अजून इन्स्पिरेशन्स घेता येतात असं मला वाटतं. कारण जर तुमच्या मुलांनी जर तुम्हाला बघतायत की तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी करताय किंवा एक्स्ट्रा काहीतरी इन्व्हेस्टमेंट करताय किंवा काय तेच रिफ्लेक्शन असतं. मुलं आपल्याकडूनच पालकांकडून जास्त शिकतात इतर कोणाकडून शिकण्यापेक्षा. सेविंग्स केलं तर मग तसंच आपल्या प्रकारे मुलं करू शकतात आणि लहानपणापासूनच त्यांना छोट्या डब्यांमध्ये सेव्ह करायला लावलं. असं आपले ह्याच्यातले नाथसेवा व्हावी आणि नाथ उपासक बरीच लहान लहान मुलं आहेत
ती लहानपणापासून सेविंग्स करत आलेली आहेत. त्याचं आपण लहान मुलांकडून पण शिकू शकतो बऱ्याच गोष्टी आणि लहान मुलं आपल्याकडून पण शिकू शकतात. त्याच्यामुळे गिव्ह अँड टेक प्रोसेस आहे आणि मी सर्वांना हेच म्हणेन की आजीचा आदर्श घ्यायचा आला जर हां, ती घर पण चालवायची आणि ती खानावळ पण चालवायची. हे तर राहूनच गेलं बोलायचं. पाळणाघर पण चालवायची. पाळणाघर म्हणजे लहान मुलांना बेबी सिटिंग आता जे बोलतो ते. लहान मुलांना सांभाळणं, त्यांच्याशी मायेने वागणं ते सर्व आणि परत त्याच्याबरोबर खानावळ पण. म्हणजे प्रत्येकाचे जेवणाचे पदार्थ वेगळे, व्हेज, नॉन-व्हेज सगळं. तर त्याच्यामुळे तुमच्या जर हाताला चव आहे तर ते करा. जर तुमच्या मेंदूची ताकद आहे, तर मग इन्व्हेस्टमेंटला लोकांना जसं गाईड करतात, त्याचं शिक्षण घ्या. शिक्षण घ्यायला कधीच थांबू नका आणि छोटे-छोटे तरी कोर्सेस करू शकता आणि बिझनेस कॅन स्टार्ट फ्रॉम 2000 टू एनी हाऊ. लाइक तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे 2000 पासून सुरू करा, 5000 पासून सुरू करा. तेवढा तुम्ही स्टार्टअपला सुरू करू शकता आणि त्याच्यावरूनच हळू-हळू थोडं मार्केटिंगचं हे कोर्सेस करा किंवा YouTube तर बेस्ट आहे. YouTubeवरून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. जसं तुम्ही सोशल मीडियाचं करू शकता आणि बाकी मी तर मला खूप आवडतं छोटे-छोटे बिझनेसेस करत राहायला आणि सस्टेन करत राहायला पण. तर मग तुम्हाला पण माहिती आहे मी कुबेराज म्हणून साड्यांचं बिझनेसचं पण केलेलं आहे आणि त्याच्यावरून पण बरंच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि लोकांना चांगले प्रॉडक्ट्स देता येतात आणि सिलेक्शन करता येतं. कारण मी वापर केला माझ्यातल्या कलेचा. कारण मला माहिती आहे जर माझ्यात कला आहे तर मी झोपून नाही चालणार. तर माझ्यात एखादी कला आहे तर मी स्लीपिंग मोडवर ठेवली तर मला नंतर रिग्रेट नाही करायचं आहे आयुष्यात. म्हणजे मी आता जॉब किती वर्ष करू शकते? 45-50 वर्ष. त्यानंतर काय? तर मग त्यानंतर मला काहीतरी असं जोड बिझनेस पाहिजे किंवा किंवा असं काहीतरी पाहिजे की ज्यातून माझी पर्सनॅलिटी पण रिफ्लेक्ट होते आणि ज्यातून लोकांना आवडतंय पण. पॅशन पण रिफ्लेक्ट होते आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी पेंटिंग्स पण करत होती. पेंटिंग्स पण सेल करत होती. मी लहान होती. मला वाटतं साधारण मी 7वीत होती तेव्हा मी आजीचं हे स्केच बनवलेलं. मला माहिती नव्हतं की कॅनव्हास पेंटिंगचे ॲक्रेलिक कलर्स वापरतात. मी कॅनव्हास बोर्ड आणून त्याच्यावर पेन्सिलने केलंय स्केच. पण तशीच स्टेप असते. थोडं आपण बेसिकला म्हणजे बोलतात ना की मिस्टेक्स होतात, एरर्स होतात. कधी-कधी आपण प्रॉडक्ट घेतो नाही सेल होत. तर कधी-कधी असं होतं की लॉस पण होतो. पण जर लॉस झाला ना तर त्याच्यातून पण आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं. फक्त बोलतात ना की थोडा स्टडी करा आणि थोडं हे करा. मी का सांगते तुम्हाला कारण हे जग आहे ना एंटरप्रेन्योर्सचंच आहे. तुम्ही लोकांना छोटे-छोटे जरी बिझनेस असतात ना ते पण मोठ्या लेव्हलवर ग्रो होतायत. असं नाही आहे की तुम्ही 1-1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंटच केली पाहिजे किंवा असंच काहीतरी प्रॉडक्ट निवडलं पाहिजे. तर मग माझं म्हणणं हेच आहे की सॉरी तुमचा खूप जास्त वेळ घेतला. पण मला कळकळीची विनंती आहे की घरात बसून राहू नका. घराच्या बाहेर पडा, ऑनलाईनवर डिपेंड राहू नका, बाहेर फिरा मार्केटमध्ये. मी स्वतः पॅकेजिंग जर मला वाटलं तर मी ऑनलाईन मागवू शकते. पण नाही, मी जाते मार्केटमध्ये कारण मला अजून गोष्टी बघायला मिळतात. अजून काय व्हरायटीज आहे, अजून काय मी सेल करू शकते, ह्या सर्व गोष्टी बघायला मिळतात. काही गोष्टी ऑनलाईनवरच घ्याव्या लागतात, काही गोष्टी मला स्वतःला बघायला मिळतात. तर मग तेच आहे, तुम्ही जर पायाने जर बोलतात ना की पायाने जर चालत फिरलात तरच तुम्हाला अजून एक इन्स्पिरेशन मिळतं आणि अजून प्रॉडक्ट्स बघायला मिळतील. आदेश. थँक यू. आदेश दीदी. नाही जरी वेळ पुढे गेला तरी हे खूप छान हो. म्हणजे दीदींनी अगदी गोंडस आजींपासून आणि आम्हाला सुद्धा म्हणजे आमच्यासारख्यांना सुद्धा इन्स्पिरेशन दिलं आहे आणि दीदींच्या बोलण्यातून हे कळून आलं की दीदीसुद्धा म्हणजे आजी मल्टीटास्किंग होत्या. जसं की आजी खानावळ चालवायच्या आणि पाळणाघर सुद्धा त्या करायच्या, सगळं करायच्या. तशाच दीदीसुद्धा जॉबला जातात.
आणि म्हणजे त्यांनी साड्यांचा बिझनेस केला. आता त्या ज्वेलरीचं बिझनेस करत आहेत आणि म्हणजे सगळ्यांना ही विनंती आहे की दीदींकडून छान छान ज्वेलरी घ्या सगळ्यांनी. आणि आता सण येत आहेत. हो, हो. आणि आता सण येतच आहेत. आता नवरात्री आहेत. तर माझी सगळ्या आपल्या लेडीजला विनंती आहे की प्लीज आपण सगळ्यांनी दीदीकडून छान कलेक्शन्स घ्यावं आणि छान छान सजावं. आणि दीदीही तशाच आजींसारख्या म्हणजे ती एक प्रतिकृती आजींची दीदींमध्ये दिसते की मल्टीटास्किंग त्यांनी दाखवलं आहे की त्याही मल्टीटास्किंग आहेत आजींसारख्या. हो, अगदी, अगदी. आम्ही जेवलोय. दीदीच्या हातचं जेवण खूप छान जेवण बनवतात. अगदी, अगदी, आजीचं अगदी. जेवण पण तसंच टेस्टी होतं. हा, आदेश आदेश येते आवाज. हा, आजीचं जेवणाचा हाताला पण खूप चव होती छान आणि लोकांना भरभरून करून घालायची, असं टोप भरेपर्यंत शेजार पाजारी सगळ्यांकडे डबे भरून आलेली लोक सुद्धा डबे घेऊन जायची. अशा प्रकारचं आजीचं जेवण आणि तसंच ज्योतिर्मयी पण तशाच प्रकारे जेवण बनवते भरभरून टोप भरून. आदेश, थँक्यू दीदी. खूप धन्यवाद. तुम्ही गुरुजींबद्दल सुद्धा जे काही सांगितलं त्याबद्दल त्याचं आम्ही पालन करू. आम्ही सगळ्यांकडून मी ते एक शाश्वती देते तुम्हाला. मला एक सांगावंसं वाटतं, गुरुजींना कसं आहे, सगळ्यांनी तुम्ही म्हणजे म्हणतात ना, एक एक म्हणजे म्हणतात ना, एकजुटीने राहावं. म्हणजे त्यांना अजून आनंद वाटतो. सगळ्यांनी सगळ्यांशी बोलून चालून आपल्या पूर्ण परिवाराने या सगळ्यांशी बोलून चालून चांगल्या प्रकारे जेवढे कार्यक्रम आपण करतो त्याच्यामध्ये राहावं. हीच गुरुजींची इच्छा आणि तीच आमच्या आजींची पण असायची इच्छा, आजोबांची सुद्धा. तर त्यामुळे तशा प्रकारे तुम्ही हे करा, तर गुरुजींना पण आनंद वाटेल ना. बोलली ममता ताईला बोलायचं. आदेश, आदेश गुरुमाई. नाही, जरी आता गुरुमाऊलींचे बोल कठोर असले तरी त्यांचं प्रेम आम्ही अनुभवलं आहे. त्यामुळे त्या कठोर बोलांना सुद्धा सामोरं जाण्याची आम्ही म्हणजे तयारी ठेवू इच्छितो. आणि जसं आपले सागरदादा म्हणतात की गुरुमाऊली त्यांच्यावरच जास्त रागवतात ज्यांच्यावर ते जास्त प्रेम करतात. मग त्यांच्या रागावरून आपण म्हणजे तुम्ही तुमचा विचार करू शकता की गुरुजी तुमच्यावर किती प्रेम करतात ते. आदेश. मी बबनभाऊ मळार काकांना विनंती करते की त्यांनी 2 बोल आजींबद्दल व्यक्त करावेत. बबन काका आहेत का आदेश ऑनलाईन? आदेश काका, आदेश. आदेश आवाज येतोय का? हो आवाज काका, हो. येतोय? आदेश, आदेश. हो काका, येतोय आवाज. आदेश प्रथम स्मरण आईच्या ममता आईच्या स्मरण दिनानिमित्त तिला साष्टांग दंडवत. आज सर्वजणांनी नाथ परंपरेने आज खूप म्हणजे सगळ्यांनी चांगलं चांगलं बोलले, परंतु मला जी बोलायची संधी दिली आहे त्याबद्दल गुरु माऊलींचा आधी धन्यवाद. गुरु माऊलींना, माऊलींच्या बाबतीत, आईच्या बाबतीत काय सांगू, मोठ्या गुरुजींच्या बाबतीत मी काय सांगू. ज्यांनी नुसतं नाव मनात स्मरण केलं तरी ते माझ्या स्वप्नात येऊन देतात. आजचीच गोष्ट, आईचा आम्ही पिंडदान, ममता आईचा गुरु माऊली म्हणून पिंडदान 18 तारीखला केला. त्याच्या एक दिवस नंतर 20 तारीखला त्या स्वप्नामध्ये आल्या, हिरवी साडी आणि वाटेने चालल्या होत्या. हा प्रसंग मी अनुभवलेला आहे. तसाच मोठ्या गुरुजींच्या महादेवनाथांच्या बाबतीतही मी अनुभवलेला आहे. या सगळ्याच गोष्टी काही कथन केल्याच पाहिजे असं नसतं, कारण हे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. गुरुजी जरी मला झोप नाही आली तरी गुरुजींचा माझा एवढा अनुभव मोठा दांडगा आहे, कारण ही परंपरा गुरुजींनी आम्हाला घालून दिलेली. आम्ही लहानाचे मोठे त्यांच्या हाताखाली झालो, कारण आई वडील सोडून आम्ही मुंबईला आलो, चुलत्यांकडे राहिलो, मोठे झालो तिथे. परंतु गुरु माऊली आणि आई यांच्या हाताखाली आम्ही आध्यात्मिक शिक्षण घेतलं.
खूप त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच आम्हाला जे अनुभव येत गेले, त्यांनी दिलेलं आशीर्वादाचं जे कवच अजूनपर्यंत आमच्यापर्यंत तसंच आहे आणि आम्ही हाक मारली तरी अजूनही आम्हाला गुरुजी जो आशीर्वाद द्यायचा तो देतात. कारण मला झोप जर आली नाही तर मी एक हात माझा वरती गादीवर असतो आणि महादेवनाथांचं नाव घेतो. कधी झोपतो माहितीच नाही. काही जणांना असं असतं की एखादं गाणं लावलं की शांत झोपून जातं, परंतु मी महादेवनाथांचा जो मंत्र दिलेला आहे तो म्हणत म्हणत मी झोपतो. एक हात माझा लादीवर असतो. कारण माझा लादीवर असलेला जो स्पर्श आहे तो लादीचा स्पर्श नसून गुरुजींचा पाय आहे असं मला मनापासून वाटतं की तिथे गुरुजींचा पाय आहे. माझ्या डोक्याजवळ तिथे गुरुजी आहेत असं मला खरंच मनोमन वाटतं. आणि आणि हा आणि ही म्हणते की लादीवर आम्ही झोपतो गादीवर असं सांगा. पण हा जो एक अनुभव आहे हे प्रत्येकाला येतात. प्रत्येक जण, काही जण कथन करतात, काही जण कथन करत नाहीत. हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक शिदोरी आहे आणि ती शिदोरी गुरुजींनी आपल्याला आज गुरुजींचं जी आज ही गादी आहे ती आज 4 पिढ्या तिथे आलेली आहे. ती अशीच आलेली नाही. त्यांनी काहीतरी त्याच्यातून कमावलेलं आहे. गुरुजींनी काहीतरी आध्यात्मिक लेवल गाठलेली आहे म्हणून ती आज त्यांच्याकडे टिकून आहे. आज तीच गादी आज गुरुजींनी पारायणी ताईंना दिली आणि त्यांच्या मुखातून जे काही बोल वदवून घेतले किंवा जे काही बोलतायत, खरोखरच आज म्हणजे समाधान वाटलं की पारायणी ताई एवढ्या सुंदर आणि खूप छान बोलतायत. म्हणजे मी ऐकत होतो तसंच आज तो असा पुढे दीदीकडे आला. दीदी पण आज एकदम छान समजवत होती. स्वतःच्या वडिलांनाही समजवत होती, आईलाही समजवत होती आणि सर्व नाथ भक्तांनाही नाथ नाही माझे समान आहे सगळ्यांना की आशीर्वाद रूपी कवच जे आज त्यांनी आज महादेवनाथांनी ठेवलेलं आहे तसंच राजननाथांनी आपल्याला दिलेलं आहे. कधी कधी ते आपल्या राग हा जर त्याच्यात त्या रागामध्ये पण प्रेम असतं, प्रेमाचा ओलावा असतो. जसं ज्याच्यावर आपला हक्क जास्त असतो त्याच्यावरच आपला राग प्रदर्शित आपण काय दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी आपण आपली चूक असते आपण सांभाळून घेतो. कधी कधी चूक नसताना पण आपल्याला बायकोचं ऐकून घ्यावं लागतं. हो हे रविवार आला, मला सुट्टी असायची रविवारी की मी तिथे गुरुजींच्या घरी असायचो. ती बाकीचे सगळे आपापल्या कामात व्यस्त असायचे, पण ती माऊली माझ्याशी बोलायची, चहा पाणी मला द्यायची आणि ही आठवण आजपर्यंत खरोखरच म्हणजे सांगावं तेवढं कमी आहे. तिने प्रेम सगळ्या दुनियेवर केलं. सगळ्यांचा विचार केला. त्या व्यक्तीचाच नाही, माझाच नाही, माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबाचा पण विचार केला. तुझी मुलगी कुठे आहे, तुझा आई काय करते, तुझे बाबा काय आहे, कुठे आहे, तुझा भाऊ काय करतो, त्याला काय करतो, त्याला पैसे पाठवतो का, गावच्या ना बघा. म्हणजे तिचं प्रेम ओलावा हे एकट्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर सर्वांसाठी होतं. सर्वांना तिच्या कुटुंब कसं चालावं आणि कुटुंब कसं बांधून ठेवावं हे तिने आम्हाला शिकवलं. आदेश आमच्या घरी राहून गेले आहेत, खूप आशीर्वाद देऊन गेले आहेत आदेश गुरुजी. आदेश आदेश काका, धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी विजूदादांना विनंती करते की त्यांनी 2 बोल व्यक्त करावेत. विजूदादा आहेत का ऑनलाईन? विजूदादा मोबाईल आदेश करा. ताई आदेश मध्ये आदेश आवाज आदेश येतोय दादा. हो हो दादा आदेश. आता आजीचे सांगत हॅलो
आदेश दादा आवाज येतोय. येतोय ना आदेश. आवाज? हो हो दादा तुम्ही बोला. त्या आजीच्या स्वभावामध्ये एकच होतं. आजीने आतापर्यंत कोणाला हातामध्ये कोणाला तिथे गेलं उपाशी कोणाला पाठवलंच नाही अजून. हे पहिली गोष्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजीने जे प्रेम दिलंय ते मी नाही सांगू शकत. आजीने केव्हाच हाताला पकडून बाहेर तिने उंबरठ्याच्या बाहेर हाताला पकडून तिने आम्हाला जेवायला घातले. म्हणजे एवढी तिच्याकडे एवढी प्रेमळ व्यक्तिमत्व असलेली आजी मी तर मग नाही विसरू शकत. थोडी अतिशय प्रेम करणारी आई आम्ही पहिल्यांदाच मी एवढी बघितली की ज्या ज्या आईने खरोखर त्या नावातच त्यांच्या ममता होतं. खरंच त्या आईने आम्हाला एवढी सेवा केली. मी केव्हाही ऑफिसवरून एवढा रात्री उशिरा 10, 11, 10:30 वाजता गेलं तरी मला ताईने अजून मला अजून आठवते गरम गरम जेवण तिने आणून दिलं मला. एवढं बाबा मी केव्हाच हे प्रेम हे केव्हाच विसरणार नाही ही गोष्ट केव्हाच या गोष्टी एवढी मी केव्हाच हे विसरणार नाही. आदेश बोले आदेश. आदेश दादा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. आता आदेश मी युगेश दादांना विनंती करते की त्यांनी काही बोल व्यक्त करावेत. आदेश. सर्वजणांनीच ऑलमोस्ट कवर केलं आहे पण आजीचं असं होतं की एक गोष्ट होती की कुठला प्रोग्राम असेल किंवा म्हणजे कुठला इव्हेंट चालू असेल तर तिकडे प्रोत्साहन कसं करायचं त्या कलाकाराला ते तिच्याकडे जास्त चांगली ट्रिक होती. म्हणजे तिच्या पिशवीत असं बोलता येणार की म्हणजे आपल्या जवळकडे जेवढे पैसे नसतील तेवढे तिच्याकडे होते त्या ह्याच्यात. म्हणजे ती असं विचार नाही करायची की किती नोट देते किती पैसे माझ्याकडून जातात ते विचार नाही करायची. तिच्या हातात नोट येते ती डायरेक्ट समोर जायची आणि त्या कलाकाराला पण प्रोत्साहन यायचं आणि त्यामुळे बाकीच्यांना समजायचं की अरे ह्या व्यक्ती एवढ्या करतात तर आपण आपल्या खिशातला 1 रुपया त्या कलाकारासाठी ते दिला पाहिजे. मग तिच्याकडे ती टेक्निक होती की लोकांना कसं मन जिंकून घ्यायचं त्या कलाकाराचं कसं प्रोत्साहित करायचं. नंतर अजून सांगायचं म्हणजे एकदा खाली आम्ही काम करत होतो म्हणजे आधी आपलं जे सेवास्थान होतं लहानपणी आमच्या लहानपणी म्हणजे खाली चालायची तेव्हा मग मी आणि ऋषी दादा वगैरे असे होतो तिघे घरी. बाकी कोण नव्हतं घरी. तर तेव्हा आम्हाला भूक लागलेली तर आम्ही बोललो आता काय करणार आणि आम्ही सगळे लहान होतो म्हणजे मी आणि ऋषी दादा आणि आम्हाला फक्त मॅगी करायला यायची. तर आजी बोलते आणा मॅगी. नंतर बोललो आम्ही दोघं खातो मॅगी. बोलते नाही मी पण खाणार तुमच्यासोबत. मग आमची म्हणजे आम्ही कशी तरी प्रकारे मॅगी बनवली पण तिने ती आमच्या तिघांसोबत खाल्ली ती. आणि ती असं नाही बोलली म्हणजे त्या वयात तिने असं नाही बोलली की मी नाही हे करणार तुमच्यासोबत. तिने आमच्या तिघांसोबत खाल्ली मॅगी. ऋषादाला माहिती असेल अनुभव म्हणजे मॅगी खाणारी हां तिला ते सगळं आवडायचं म्हणजे ती असं नाही करायची की मी नाही खाणार किंवा मी तुमच्यासोबत मिक्स नाही होणार. ती वय सोडून सगळ्यांसोबत मिक्स व्हायची. अजून म्हणजे कुठे ट्रिपला गेलो तर तिची कटकट नसायची. म्हणजे असं बघायला गेलं की वयस्कर लोकांची कटकट असते अरे गाडी थांबवा अरे काय आहे तुमचं. तर तिचं असं काय नाही की ती आमच्यासोबत म्हणजे ट्रिपमध्ये एकदम चिल असायची म्हणजे ट्रिप पार्टनर बोलू शकतो तिला सांगण्यातलं. म्हणजे ती मजा करायची तुषारसोबत वगैरे पण तिला म्हणजे असं आवडायचे लोक की हे लोक असतील तर त्यांना म्हणजे ती कम्फर्टेबल असायची. म्हणजे दुसरं कोण आता मी नाव नाही घेत पण दुसरं कोण ड्रायव्हर अरे मेला त्यांना सोड ना तू चालव ना. म्हणजे तिचं असं असायचं की तू चालव ना म्हणजे तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे तू चालव गाडी. म्हणजे तू असलं ते मला झोप लागते. सोन्यादा मधुआदा असं म्हणजे तिचं असं हे होतं की असे असतील तर अरे हे माझे लोक आहेत आता टेन्शन नाही आता मी झोपू शकते. नंतर मग बघा बाय हां नंतर अजून म्हणजे खूप अनुभव आहेत तिचे जेवढे सांगू तेवढे कमीच आहेत. खायला तर सगळ्यांनाच माहिती आहे खाणं तर तिच्याकडून शिकावं म्हणजे खाणं देणं. म्हणजे ती घरातली जी व्यक्ती असेल म्हणजे लहान मुलं असेल तर तिच्या लक्षात असायचं यार ह्या लहान मुलाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. ती असं नाही बघायची की फळं देतोय की कुठलं काय देतोय म्हणजे लोक आपण काउंट करून देतो अरे माझ्या घरी 2 तरी राहू दे. ती असं काय नाही तिचं आज संपवून टाकायची. पण तिला माहिती आहे की म्हणजे तिच्या असं डबल यायचं परत ते आणि ते संपायचंच नाही म्हणजे अनलिमिटेड तो हे चालूच असायचं. म्हणजे गिविंग टेकिंग ते म्हणजे तिच्याकडे ते ट्रिक्स होत्या. किंवा असं कोणाच्या घरी गेली की ती सांगायची म्हणजे असं हे हेजिटेट नाही करायची की अरे मी बोलू की नको म्हणजे तुझं हे म्हणजे आपलं कसं व्यक्ती अच्छा काहीतरी असेल किंवा टफ काहीतरी फाटलं असेल किंवा काय बादली हे असेल अरे ती बदला रे म्हणजे ती असं नाही बोलायची की अरे असं बोलू नको किंवा हे नको. पण ती असं असायचं की चेंज करून टाका तुम्ही म्हणजे त्या वस्तू ठेवू नका. तिला माहिती असतं की त्यामागे काय निगेटिव्हिटी असेल ती दूर करा.
मग ती असं बोलून टाकायची. ती असं विचार नाही करायची की मी बोलू की नको, कोणाला काय वाईट वाटेल, हे नाही वाटेल. ती बोलून टाकायची सरळ. म्हणजे तिला माहिती असतं ह्या व्यक्ती माझा ऐकणार, तर ती बोलून टाकायची. आदेश म्हणजे एवढं मी बोलू शकतो. आदेश. आदेश दादा, धन्यवाद. तुम्ही आजींबद्दल खूप वेगळे आणि सुंदर अनुभव आम्हाला सांगून आजींचं वेगळं रूप आम्हाला दाखवलंत, त्याबद्दल धन्यवाद. मी निखिल दादांना विनंती करते की त्यांनी 2 बोल व्यक्त करावेत. आदेश, मला अगदी खूप कमी सहवास लाभला गुरुमाई ममताईंचा, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या मला लक्षात आहे. तर म्हणजे जसं गुरुजी जेव्हा टाटा कॉलनीत होते तेव्हा म्हणजे 2-3 वेळा मला योग आला गुरुमाई ममताईंना भेटायचा. आणि आम्ही एकदा नाटक केलेलं एक, आणि त्या नाटकामध्ये एक सरप्राईज होतं की ज्योतिर्मयी ताई आहेत त्या लास्टला ममताईंचं वेषांतर करून एक सरप्राईज एंट्री होती. आणि त्यावेळेला जेव्हा त्या स्टेजवर आल्या तेव्हा म्हणजे एक हावभाव पण बघतो ना गुरुजी, परत ममताई, परत म्हणजे सगळ्यात ताई वगैरे, दादा वगैरे सगळे एकदम शॉक झाले की अरे खरोखरच साक्षात ममताईच प्रगटल्या जशा. आणि आता जशा दीदी बोलत होत्या ना, म्हणजे त्या एक वर्ड बोलून गेल्या की असं समजा की त्यांच्या मुखातनं ममताईच बोलत आहेत. पण त्यावेळेला म्हणजे त्यांनी सांगता सांगता बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. म्हणजे आता असं बोलू शकतो की त्याच येऊन सांगत होत्या असं मला जाणवत होतं. आणि म्हणजे खरोखरच आणि अजून एक गोष्ट शिकण्यासारखी, म्हणजे आता जसं मी म्हणजे हे सगळे अनुभव ऐकतो आता इथे बसल्या बसल्या, पण सरांकडे पण तीच ताकद आहे. आणि सर हे सडं असते आपल्याला, तसंच प्रत्येक गोष्ट सांगायची असतात, प्रोत्साहनही करतात कलेला. आणि प्रत्येक जेवणा खाण्याबाबतीत आपल्या सगळ्यांचीच काळजी घेतात सर. आणि सगळेच ॲक्च्युली. आणि हे जे म्हणजे तो जो म्हणजे आपण बोलू शकत नाही की जो आपण त्या आत्मा जेव्हा त्या दिवशी विलीन होतो तो क्षण मी त्या दिवशीचा विसरू शकत नाही. कारण की मला या गोष्टींची खरोखर खूप एक दडपण असायचं, भीती असायची. पण त्या दिवशी नंतर मला एक वेगळंच माझ्यामध्ये एक एनर्जी आली. कारण की त्या क्षणानंतर सर आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले. आणि मला खूप असं एम्बॅरस होत होतं किंवा म्हणजे असं वेगळं वाटत होतं की म्हणजे अशा क्षणी आपण कसं काय तिथे जेवायला आलो आहे. तर मला म्हणजे नंतर राहवलं नाही, पण त्या दिवशी मला आठवत नाही का, पण मी सरांना हा प्रश्न विचारला किंवा सरांनी माझा चेहरा बघून त्यांना जाणवलं की ह्याला थोडंसं वेगळं अनकम्फर्टेबल वाटतं. तेव्हा सर बोलले की जेव्हा त्या होत्या तेव्हा माझ्याकडनं झालेली किंवा आमच्या सगळ्या परिवाराकडनं किंवा नातेपरिवाराकडनं झालेली सेवा खूप चांगल्यारीत्या आम्ही पार पाडली. तर माणूस जिवंत असताना जर आम्ही सगळ्या गोष्टीत तृप्त आहेत, आता गेल्यानंतर आपण का रडायचं. तो क्षण मला खूप भारी वाटला. आणि मला त्यानंतर एक जाणीव झाली की आपले आईवडील असताना आपणही त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी त्यांची काळजी घ्यावी. गेल्यानंतर तर आपण सगळं हे दाखवतो, लाडू जिलेबी सगळं दाखवतो, पण ते जिवंत असताना, हयात असताना त्यांना आपण ते उपभोक्ता देता यावं हीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आदेश. आदेश. आदेश दादा, खूप धन्यवाद. मी ऋषीदादांना विनंती करते की त्यांनी 2 बोल व्यक्त करावेत. आदेश. आदेश दादा. आदेश. आजी ममताई, आजी म्हणजे माझ्या ज्या काही आजी आहेत त्या सगळ्यांमधली फेवरेट आजी म्हणजे ममताई आजी. कारण ती योगेश दादा, ज्योतिर्मय दीदी यांच्यावर असं प्रेम करायचे सेम माझ्याबरोबर पण आजीने केलंय. आणि आजीबरोबर भाग्य माझं की खूप खूप सारे क्षण आजीबरोबर मला स्पेंड करता आले. माझी पहिली आजीची भेट, मी एक प्रसंग होता तो सांगेन. मुलुंडमध्ये एका ठिकाणी इव्हेंट होता. मी 9वीत वगैरे असे, आणि माझी आवडती वस्तू म्हणजे मसाला दूध. तर त्या इव्हेंटमध्ये रात्री आवरेपर्यंत खूप लेट झाला. आणि मला हवं होतं, मी बघितलं मसाला दूध म्हणून मी गेलो आत. तेव्हा आजी होती. तेव्हा माझी आणि आजीची अशी काय ओळख म्हणजे माझा पहिला किंवा दुसरा इव्हेंट पकडा. मी गेलो आणि आजीनी बघितलं की ह्याला हवंय. तर
ती आय थिंक गरम केलं तिने, परत ते बनवलं आणि मला बोलली थांब. आणि रात्री आय थिंक 11 11:30 झालेले, तरी तिने मला ते दिलं आणि मगच ती बोलली ना आता जा तू घरी. त्यामुळे आजीचे हा एक प्रसंग आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर जसं योगेशदाने सांगितलं आमचा तो मॅगीचा प्रसंग, तसं अजून एक आजीला गोष्ट आवडायची ती म्हणजे थंडा. हौस आजी मला सांगायची. जरा हे ती तिच्या मालवणीत सांगायची आणि तिची मालवणी ऐकायला आणि खूप मजा यायची. म्हणजे नॉर्मल आपण बोलतोच, पण थोडं अजून पण काय काय आजी बोलायची मालवणीत, ते पण ऐकायला मजा यायची. तर ते हळूच सांगायची मला, हे जरा हे घेऊन ये. तर आणि आजी म्हणजे शेठ माणूस. योगेश सरांनी जसं सांगितलं, पैशाचा विचारच नाही. म्हणजे हे घे आणि मला देऊन ये. आणि अजून एक इव्हेंट म्हणजे योगेश सरांनी जे सांगितलं की ते प्रोत्साहन द्यायची आजी. तर आजी गेल्यानंतर जेव्हा आकांक्षामध्ये हा इव्हेंट त्यांची पूजेच्या वेळी जेव्हा इव्हेंट झाला, तेव्हा तिकडच्या कलाकारांना पण आजीची आठवण आली की आजीसारखा एकच माणूस होता त्यांनी पण बघितलेला, जो म्हणजे मनसोक्त द्यायचा, हे घ्या आणि तुम्ही जे काय केलं त्याबद्दल म्हणजे एन्जॉय करा, तुम्ही मेहनत केली आहे एन्जॉय करा. आणि ती काही न बघायची मागे पुढे आणि सगळ्यांना द्यायची. हे झालं म्हणजे जे ओळखीचे आहेत ते, प्लस कधी कुठे बाहेर जात असेल तर जे गरजू दिसले त्याला पण काढून द्यायची. जर चिवडा असेल तिच्याकडे, फळं असतील, सगळी द्यायची. म्हणजे जी देण्याची वृत्ती होती ना आजी, ते आपण घेऊ शकतो आजीकडून की देत जा बिंदास देत जा. आणि आपल्याला देव भरभरून द्यायला रेडी आहे, हे आपण एक आजीकडून घेऊ शकतो. धन्यवाद. आदेश, ऋषीदादा, तुम्ही खूपच छान प्रकारे तुमचा अनुभव सांगितला. आणि मला अजूनही आठवतं की ऋषीदादांनी पहिल्या पगारातून आपल्या आजीसाठी साडी घेऊन आलेले. हो. आणि तसंच आजीने सर्वांवरती जसं आमच्यावर प्रेम केलं, तसंच आपल्या सर्व नातवंडांवर तिने प्रेम केलंय. आदेश, नेक्स्ट मी हर्षददादांना विनंती करते, प्लीज आपण 30 सेकंदात बोलावं, होईल तसं. आदेश. आतिश माऊली, सगळ्याच जणांनी एवढे भरभरून अनुभव सांगितले, तर माझ्याकडे असे तेवढे वेगळे अनुभव नाहीयेत. गुरुमाई ममता आजी बरोबर काही क्षण स्पेंड केले, त्यातला एक क्षण मला अजूनही आठवतो की जसं सगळ्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जेवढ्या वस्तू आपण बघितल्या की त्यांच्या बटव्यातल्या, त्या कधी कमीच व्हायच्या नाही. तर मला एक अनुभव आठवतो की आम्ही लग्नात भेटलो होतो आणि लग्नात आमचे सगळे परिवारातले होते. तर गुरुमाईंची त्यावेळी मेमरी स्ट्रॉंग होती. त्या सगळ्यांना जाणून सगळ्यातल्या आमच्या परिवारातल्या सगळ्यांना त्याने आठवण काढली की ह्यो कया, ह्यो भेटलो नाही, ह्यो दिसलो नाही, ह्यो आलो नाही, ह्यो कसा. म्हणजे अजून म्हणतात ना की आपल्याच परिवारातल्या त्या असायच्या, पण त्यांना सगळं जाणीव असायची की ह्यो आलो नाही, ह्यो दिसलो नाही, मग कसे असा, आई घरी असा ना, आई आई आता येत नाही, काय होता. मग त्याचं जे मालवणी ऋषीला सांगितलं की मालवणी नाही की आपुलकी वाटायची आम्हाला. आणि ती आपुलकी म्हणजे आमची आजी आहे आणि त्याबरोबर सगळ्या आश्रमाची एक आजी असते तिच्याकडे आपण सगळं काहीही गेलो, कधीही गेलो की आपण काहीही मागू शकतो. आणि मला एक आधुनिक आठवतं की आम्ही एकदा गुरुजींच्या घरी गेलो होतो आणि काहीतरी झालं होतं. लहान मुलांना जसं सेलिब्रेट करतं, म्हणजे काहीतरी इव्हेंट होता, त्यात कधी तिने काहीतरी परफॉर्म केलं होतं. म्हणजे तिच्या मनासाठी नाही, पण त्याच्या वेळेला जेवढी सगळी मुलं आलेली त्यांच्या सगळ्यांसाठी म्हणजे आजींनी एक ट्रॉफी काढून ठेवलेली. कुठून 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 तिने काढली आणि हे दे, हे दे. म्हणजे जसं काय म्हणतात ना की जे आपल्याला जमेल, आपण विचार करू शकत नाही अशा त्या कल्पवृत्तीने त्यांनी त्यावेळेला आमच्या सगळ्यांचा सन्मान केला होता. म्हणजे ही एक विचार गोष्ट की आपण कुठेतरी एखाद्या वस्तुरूपी न लिमिट होता, आपण त्या भावनारूपी न लिमिट होता, आपली देण्याची जी वृत्ती आहे ना ती देत राहावी. आपल्याला नक्कीच त्यातून भरभरून मिळणार. हे सगळ्यांनीच सांगितलं, पण मला त्यातून आवर्जून त्या गोष्टीचा अजूनही तो ओलावा वाटतो, अजूनही ती जाणीव वाटते की आपण देत राहिलं तर कुठे ना कुठेतरी मिळणार. आणि कदाचित कधीतरी असं वाटतं की आम्ही कुठेतरी कंजूस होतो, पण गुरु परिवार हा कधीच होत नाही. आणि कदाचित तेच सगळं असतं ना की रक्तात काहीतरी असतं, त्या रक्तातलं सगळं हे आपल्याला म्हणजे मला जाणवते की सगळ्यांकडे ते आहे आणि आपण ते घेतलं पाहिजे. जेवढं भरभरून घेऊ तेवढं भरभरून देऊ. आदेश माऊली, क्षमस्व. आदेश, हर्षददादा, खूप छान. ह्याच्यावरून मला एक छोटूसा अनुभव आठवला की आम्ही दिग्विजय दादाची पत्रिका आणलेली, लग्नपत्रिका. म्हणजे लग्नाच्या आपण पत्रिका देतो, ती बाबांनी छोट्या साईजची बनवून घेतलेली.
विश्वदादाला सांगून म्हणजे दादाने बनवलेली, पण आम्ही फोल्डिंगसाठी घरी आणलेले. तर आम्ही फोल्ड करत होतो, तर आजीने पत्रिका बघितली. तिला वाचता येत होतं नाही होत होतं, एवढी एवढीशी अक्षरं. तिने ते पण वाचलं आणि तिने एक पत्रिका लपवून ठेवली स्वतःकडे. आणि बाबांनी तिला स्ट्रिक्टली सांगितलेलं, तू पण जायचं नाहीये लग्नाला आणि ते पण जाणार नाहीयेत, फक्त आई, मी आणि युगेश आम्ही फक्त जाऊ करून, असं सांगितलेलं. आणि आम्हाला माहितीच नव्हतं की आजी येणार आहे. आणि आम्ही गेलो तर बघतो काय आजी आली आहे. स्वतःहूनच तिने फोन करून सांगितलं, ती मुलुंड वेस्टला होती, तर तिने फोन करून सांगितलं आणि मधुदादांना बोलवून वगैरे ती स्वतः तिकडे आली आणि आम्हाला सर्वांना सरप्राईज दिलं. तर अशी ती. तर नेक्स्ट मी विनंती करते विनोद काकांना की त्यांनी प्लीज आपलं मनोबल व्यक्त करावं. अगेन 30 सेकंदात होईल, तसे होणार नाही पण 30 सेकंदात आपल्याकडे आहेत आदेश. विनोद काका आहात का तुम्ही ऑनलाईन? आदेश आदेश हां आदेश आदेश. आदेश हा जास्त वेळ नाही घेणार. खूप छान अनुभव सगळ्यांनी घेतले. आम्ही तिला मावशी म्हणायचो. आजच्या दिवशी वंदन. कारण मगाशी जे काही अनुभव सांगितले त्यावेळी शेवटचं म्हणजे ते आता ते मला बोलवत नाही तेवढं, पण मी ठरवलेलं आहे की आपल्या डोळ्यातून पाणी यायला द्यायचं नाही. त्यावेळी विना माझ्यावर होती, कळवले होता. ती तिथल्या राजन गुरुजींना सांगत होती की ह्या केळे उचल आणि त्या विनाक दे. म्हणजे ही जी विचारसरणी किंवा ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती मी 1994 ज्यावेळी माझी पहिली भेट झाली, म्हणजे तसे ओळख जुनीच आहे. मी कामावरून जेव्हा यायचो ना, बाबा फोन करा, मोठे गुरुजी फोन करायचे तेव्हा ती तिथले डबे काढायची. जे मिळेल डब्यात, लाडू मिळाले तर लाडू, असं नाही, त्याच्यात भेदभाव नाही. मी ते कमेंट बॉक्स मध्ये म्हटलेलं आहे, भेदभाव नाही की हे लाडू राजू किंवा हेंका आणि हेंका असं नाही. ते लाडू असेल तर लाडू डिश मध्ये द्यायची. जर खारीचा डबा भेटला तर खारी काढून द्यायची. तर मी म्हणायचे, अगं मावशी एवढा खाय देतोस तू, नाही तू खा. म्हणजे आमच्या मालवणीत हे व्हायचं. जर गुरुजी कधी तिकडून बोलले, म्हणजे ती गुरुजींचा आवाज मोठा होता, ए ममता अगं तू काय करतेस, जर मावशी तर कधी त्यांना बोलली, बाबा काही बोलायचं नाही. म्हणजे हे जे मी प्रेम होतं ना, तुम्ही बघितलेलं. अजून एक मी अनुभव असा सांगेन की रात्रीच्या वेळी कधी कधी आम्ही आश्रमात थांबायचो ना, गुरुमाता ममताई माता म्हणजे सेवा कार्य तिथं चालूच, 11 वाजले तरी चालूच, 8:30 गुरुजी झोपले तरी चालू. ती झोपून सकाळी परत 4:30 पावणे 5ला गपचूप उठून आपले सगळे कार्यक्रम आटपून शांतपणे बाहेर येऊन बसायचे. अगे तू असा कसा केलेस, अरे तुका माहित नाही हा, जरा जरी खड झाला ना ते तुमचे गुरुजी उठान उभे होते. म्हणून त्यांना त्रास होऊ नको म्हणून मी, म्हणजे हे जे तिचे एक एक पैलू होते ना, ते जवळ राहिल्यामुळे कळाले. कधी कधी मोठे गुरुजी आणि यांच्यामध्ये मावशीमध्ये असे तात्विक वाद व्हायचे. पण जर एक क्षणासाठी जरी मावशी इकडे तिकडे गेली, रे बुवा तर बघ रे इकडे गेली आहे ती, हे जे प्रेम होतं ना, हे प्रेम मला दोघांकडूनही त्यांच्या कृतीतून दिसलं. आणि मी कमेंट बॉक्स मध्ये म्हटलं आहे की मी भाग्यवान आहे की मला मोठे गुरुजी गुरुमाता ममताई माता यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली, सेवा कार्य करण्याची संधी मिळाली. आणि खरोखर म्हणजे ते आशीर्वाद घेऊनच मी आज जगतोय. म्हणजे आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, पण ते खरोखरचे आशीर्वाद होते की प्रेम कसं करावं एखाद्यावर, ओळखीचा नसला तरी त्याला जीव कसा लावावा. तो घरातून गेलेला माणूस श्वास असेपर्यंत त्या व्यक्तींना विसरणार नाही, हीच खरी त्यांची ओळख असते असं मला वाटतं. कारण गाणगापूरला पण मी ज्यावेळी बघितलं, मी अर्धा मिनिटाच्या वर फक्त घेतोय 15 सेकंद, मावशी पिशवी घेऊन जायची. मगाची ते म्हणाले ना बटवा बटवा, पिशवी घेऊन जायची पैशाची, खास नियोजन करून घेऊन जायची. इकडचे तिकडचे चिल्लर जेवढे महिनाभर 2 महिने साठवलेले, आणि ती एकदा उतरली ती सुरुवात वाटायला, किंवा ते राजगिराचे लाडू वगैरे. म्हणजे कुठेच भेदभाव किंवा ट्रॅक बदलणे असा कुठेच नाही. जो नाही समजा मला आहे तोच नाही, ते जर रस्त्यावर गरीब भेटला ना तर गरीबाला सुद्धा होत. आणि हे मला जवळून बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि ते आशीर्वाद जे म्हणतात, जे आशीर्वाद ते आम्हाला मिळाले, हे मी माझं भाग्य समजतो. आणि आजच्या या दिवशी आमच्या संपूर्ण परिवाराचं वंदन आहे. आम्ही मगाचपासून त्यासाठीच आम्ही थांबलो होतो सगळ्यांनी एखादं पूर्ण मनात गुरुजी आदेश आदेश आम्ही सगळेजण मगाचपासून बसलो होतो आणि तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिलात,
त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार आहे. आणि गुरुमाता पारायणी ताई यांचंही मी त्यांनाही वंदन करतोय आणि अभिनंदन करतोय. खूप छान तुम्ही बोललात. राजन गुरुजींबद्दल माझी काही एक तक्रार नाही की ते भडकतात किंवा काय. त्यांना माहिती आहे की ते का भडकतात, त्यांचं काय हृदय तुटत आहे एखाद्यासाठी. अरे दुसरं लाव, दुसरं लाव. पटकन लावून दे इकडे. लावून दे लावून दे. झूम मीटिंग लावून दे पटकन. समजलं का? अरे, थांब. काय झालं? कळेल त्यांना. विजय दादा नाही नाही, हे कोण तिकडे कोण, हे पकेट आहे ना. आदेश काका, व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. नाही, ते मध्येच बंद झालं हो काही. चालू आहे काका, मीटिंग चालू आहे. तुमचा आवाजही येतोय आम्हाला, तुमचा व्हिडिओ फक्त बंद आहे. स्क्रीन चालू आहे. हो, तुम्ही बोला, आम्ही ऐकतोय काका. माझी कुठलीही तक्रार नाही राजन गुरुजींबद्दल. ते जे फक्त त्यांनी, माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ओरडताय ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी, पण आता ह्याच्या पुढे ओरडू नका. आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच हे सांगतो आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण तुमच्याशिवाय आम्हाला कोणी आधार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही चांगले राहा, तुमची तब्येत सांभाळा आणि पारायणी ताईंची तब्येत सांभाळा. बस, आमच्याकडून चुका होणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊ, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ओरडण्याचं आता हे थोडस थांबवा तुम्ही. अलख निरंजन. आदेश. आदेश काका, धन्यवाद. तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत आणि गुरुजींबद्दलची काळजी व्यक्त केलीत, त्यासाठी खूप धन्यवाद. आदेश, आता आपण आजच्या नाथोपासनेच्या सांगतेकडे वळतो आहोत. तर आजच्या नाथोपासनेची सांगता आपण पसायदानाने करतोय, गुरुजींच्या आदेशाप्रमाणे. झाला सुखिया झाला. आदेश. धन्यवाद, आपणा सर्वांचे धन्यवाद. आपण उपस्थित राहिलात आणि गुरुमाऊलींच्या, गुरुमाईंच्या आणि आपल्या पूज्य मोठे गुरुजी आणि ममताई यांच्या म्हणजे आपण त्यांच्याबद्दल तुम्ही खूप छान आणि अनुभव आपले व्यक्त केलेत, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सर्वांना नाथ परिवारांकडून, आम्हा सर्व नाथ परिवाराकडून, संपूर्ण गुरुपरिवारास विनम्र वंदन. आणि त्यांचं अखंड आयुष्य यापुढे सुखाचं, समृद्धीचं, वैभवाचं, भरभराटीचं जावो, ही संपूर्ण नाथ परिवाराकडून सदिच्छा आणि गुरुमाऊलींचरणी वंदन. आदेश. गुरुजी असं म्हणतायत की म्हणजे किती काळजी आहे आपल्याबद्दल त्यांना, की आज उशीर झाला, काही तांत्रिक अडचणी सुरुवातीला आल्या आणि बराच उशीर झाला, तरीसुद्धा संपूर्ण नाथ परिवाराने जी पेशन्स दाखवला, जो धीर दाखवला, त्याबद्दल ते क्षमस्व म्हणजे म्हणता आहेत. म्हणजे किती मोठं मन आहे आपल्या गुरुमाऊलींचं. आणि आपण म्हणजे फक्त आपण आता सध्या बोलतोय की रागवतात गुरुजी, पण ते त्याच्या पलीकडे त्यांचं प्रेम आणि त्यांची माया आहे आपल्या सर्वांवर. तर ते या छोट्या छोट्या बोलातून ते व्यक्त करत असतात. आदेश गुरुजी, खूप धन्यवाद. हे तुमचे कष्ट आहेत, जे आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण हे सगळे तुमचे कष्ट आहेत आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करताय की प्रत्येकाने आयुष्यात काय केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे. आणि तुमच्या कठोर बोलातून, तुमच्या प्रेमळ बोलातून ते आम्हाला सतत तुम्ही सांगत असतात. संपूर्ण परिवार म्हणजे जसं सॉरी मी बोलते थोडंसं, पण जसं मगाशी ममताईंबद्दल
ममताईंबद्दल सगळे म्हणत होते की आजी कोणाला उपाशी पाठवायच्या नाही, पण मी म्हणते की खरंच गुरुमाईसुद्धा तसंच अगदी करतात. म्हणजे खूप वेळा आम्ही इथे रात्री उशिरापर्यंत जेव्हा काही काम करत असायचो, तेव्हा गुरुजी आणि गुरुमाई आम्हाला डबे डबे भरून आम्हाला गाडीमध्ये म्हणजे पिशवी अशी पार्सल आणून द्यायचे. म्हणजे खूप धन्यवाद. हे संपूर्ण परिवार हा जो प्रवाह आहे तो असाच पुढे चालत राहू देत आणि आमच्यासारख्या म्हणजे जे म्हणजे प्रेमाचे आम्ही भुकेले आहोत त्यांना आम्हाला प्रेम मिळू देत. तुमचं संपूर्ण परिवाराकडून ही म्हणजे विनंती, ही इच्छा आणि तुमचे आशीर्वाद अखंड सर्व नाथ परिवारावर राहू देत. धन्यवाद. आदेश. ही मीटिंग आपण एंड करतोय. धन्यवाद.